हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आजच्या या नवीन सेशनमध्ये, नवीन दिवसामध्ये. माझा आवाज सर्वांना क्लिअर येतो असेल? जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. माझा आवाज येत असेल? जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी टाईप वन इन द चॅट बॉक्स. जर का माझा आवाज येत असेल, गुड, ऑसम ऑसम. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात तो ग्रुप ओपन करतोय आता आपण. ओके, तो ग्रुप ओपन करतोय. कोमल मॅडम एक मेसेज टाकतील त्या ग्रुपमध्ये. तो मेसेज सर्वांनी कॉपी करून टाकायचा आहे. पुन्हा सेशन चालू झालेले आहेत, सर्वांनी जॉईन करा असा मेसेज लिहून टाकायचा आहे सर्वांनी. ओके, ग्रुप ओपन करतील मॅडम. सर्वांना या सेशनचा लाभ घेता आला पाहिजे. बरेच लोकांना असं वाटत आहे की रेकॉर्डिंग मिळते, रेकॉर्डिंग मिळते. ओके, आणि बरेच लोक लाईव्ह मध्ये अटेंड करत नाही. लाईव्ह मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करत असतो. सो मेक शुअर की तुम्ही त्या ग्रुपमध्ये जाल आणि लगेच तुम्ही एक मेसेज टाकाल की सेशन सुरू झालेले आहे. कोमल मॅडमनी ग्रुप ओपन केलेला आहे. सर्वांनी त्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि मेसेज टाकायचा आहे. ओके, सो प्लीज गो टू द ग्रुप अँड प्लीज मेसेज. सो नमस्कार सर्वांचे, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या डे 4 मध्ये. आजचा डे 4 आहे, उद्याचा डे 5 आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस जो आहे तो शेवटचा दिवस असणार आहे आपल्या सर्वांचा. आणि शेवटचा दिवस तर अगदीच तुम्ही मिस केला नाही पाहिजे, कारण की उद्या खास आपण जे फेसबुक ऍड ज्याला आपण म्हणतो, ती फेसबुक ऍड आपण आपण उद्या शिकणार आहोत. आतापर्यंत आपण फेसबुक ऍडसाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या सर्व गोष्टी शिकत आहोत. ओके, सो आज आपण पुन्हा एक गोष्ट अशी शिकत आहोत की जी फेसबुक ऍडला तुम्हाला फार गरजेची आहे. ती आहे फेसबुकची ऍड कॉपी तयार करणे. आणि फक्त ऍड कॉपीच नाही, तर फेसबुकसाठी पोस्टर तयार करणे, ऍड पोस्टर तयार करणे, ह्या दोन्ही गोष्टी आपण आज शिकणार आहोत. तर सर्वांनी मेसेज टाकला का? चला जा पटापट ग्रुपमध्ये. कोणीच मेसेज टाकला नाही. स्वाती मॅडमने टाकलेला आहे फक्त, अजून शिवाजी सरांनी टाकलेला आहे, अश्विनी मॅडमने टाकलेलं, 4-5 लोकांनीच टाकलेलं आहे. गो टू द ग्रुप अँड प्लीज सेंड अ मेसेज. guys, please, you have to support us because we are doing too much things for you. So it is your duty also that you should support. Okay, so भरपूर लोक इकडे आहेत. सो गो टू द ग्रुप, कॉपी दॅट मेसेज, वरचा मेसेज कॉपी करा आणि तोच खाली पेस्ट केला तरी चालेल तुम्ही, नो प्रॉब्लेम. जस्ट कॉपी करा वरचा मेसेज आणि तो खाली पेस्ट करा, दॅट्स ऑल. ओके, तेवढं केलं तरी चालते. ओके, जॉईन फास्ट, सेशन सुरू झालेले आहे. गुड, थँक्यू सो मच. ओके, सो गुड 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 गुड, सर्वांनी मेसेज टाकला आहे ग्रुपमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो तुम्हाला रेकॉर्डिंग्स आणि तुम्हाला ज्या जे काही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत, ज्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्हाला शेअर केल्या होत्या. पहिले मी कालच्या दिवसाबद्दल थोडंसं बोलतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑडियन्स सिलेक्शन आपल्याला कसं करायचं आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी मेसेजेस टाकले की ऑडियन्स काय काय असेल, काय नाही असेल, ते सर्व काही. याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची काही लोकांनी जे मिस केली ते मी सांगतो. आता मला नावं लक्षात नाही, पण मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही ऑडियन्स बिहेवियरमध्ये बऱ्याच लोकांनी काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहिल्या. त्या ऑडियन्स बिहेवियरमध्ये तुम्हाला ऍक्च्युली हे सांगायचं असते किंवा हे लिहायचं असते की तुमच्या ऑडियन्सचा फ्रिक्वेंट बिहेवियर काय आहे. म्हणजे तो ऑनलाईन शॉपिंग करतो जास्त, की तो जास्त मूवी बघायला जात असेल. एक अंदाजा लावायचा आहे तुम्हाला. तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला एक अंदाजा लावायचा आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी टार्गेटेड ऑडियन्स आणि ऑडियन्स एज यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम केलेला. टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे कोण? जर का तुमचं प्रॉडक्ट मुलांसाठी असेल तर टार्गेटेड ऑडियन्स तुमचा असेल पॅरेंट्स. आणि एज जे आहे तुमच्या ऑडियन्सचं ते असेल 10 ते 13. तर काही काही लोकांनी एज बरोबर लिहिलेलं आहे, पण टार्गेटेड ऑडियन्स पण त्यांनी चाइल्डच लिहिलं किंवा चिल्ड्रेन लिहिलं. तर टार्गेटेड ऑडियन्स चिल्ड्रेन कसं काय असू शकते तुमचा? तुमचा चाइल्ड टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तो असणार आहे कोण? पॅरेंट्स असणार आहे. ओके, सो आय होप सर्वांनी मेसेज टाकले असतील. आय होप एव्हरी वन इज विथ मी. टाईप आर इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. आर यू ऑल रेडी फॉर द डे 4? आर यू ऑल रेडी? गुड गुड गुड, ऑसम. चलो, सो अशीच एनर्जी ठेवा, अशीच एनर्जी ठेवा चॅट बॉक्समध्ये सुद्धा, अशीच एनर्जी ठेवा तुमच्या ज्या सेशनमध्ये, पूर्ण सेशनमध्ये सुद्धा. कारण की जेव्हा एक गोष्ट मी तुम्हाला आज इम्पॉर्टंट सांगतो, जे मी जनरली पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सांगत असतो, पण पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, आज मी चौथ्या दिवशी ती गोष्ट सांगतोय. ओके, म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की लाईव्ह सेशन अटेंड करा, कारण लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की ज्या रेकॉर्डिंगच्या सेशनमध्ये कट केल्या जातात. ओके, तुम्हाला वाटत असेल की पूर्ण रेकॉर्डिंग सेशन नाही दिल्या जात, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी कट केल्या जातात, एडिटेड असतात ते सेशन सगळे. ठीक आहे, सो मेक शुअर की तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करा. तर आज मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला फार जबरदस्त. बघा, तुमची एनर्जी, तुम्ही जेवढे जास्त एनर्जीत असाल तेवढ्या जास्त गोष्टी तुम्हाला लवकर समजतील. जेवढे जास्त ऍक्टिव्ह असाल, बरेचसे लोक टाईप करा म्हटल्यावर लगेच टाईप करतात, तर तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह असाल तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्या इथे फिट होणार आहे. ओके, जर का तुम्ही एनर्जीमध्ये नसले आणि लो एनर्जी असले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही. असं म्हणतात, इमोशन इज क्रिएटेड बाय मोशन.
इमोशन इज क्रिएटेड बाय मोशन, म्हणजे जेव्हा तुमचे इमोशन्स क्रिएट होतात तेव्हा तुम्ही जेव्हा मोशन मध्ये असाल तेव्हा ते जास्त क्रिएट होतात. सो मोशन मध्ये राहणं आपल्याला गरजेची आहे. ओके. सो येस, क्लाससाठी पॅरेंट्स ऑडियन्स असेल मॅडम, गुड. सो बऱ्याचशा लोकांचे प्रश्नांचे उत्तर सुद्धा दिले, बऱ्याचशा लोकांनी मला इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज केले, मी त्यांना इंस्टाग्रामवर सुद्धा रिप्लाय केलेले आहेत. ओके. सो Q&A जे आहे, तुम्हाला जर माझ्याशी पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल, Q&A असतील काही तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे तुम्ही मला प्रश्न विचारा. आज नाही, उद्या नाही, कधीही तुम्ही फॉलो करू शकता, कधीही तुम्ही मला प्रश्न तिकडे विचारू शकता. ओके. सो नाव गो अहेड विथ द टुडेज सेशन. आणि पुन्हा एकदा कालच्या सारखं मी एकदा तुम्हाला सांगणार आहे की जो आपला कालचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर जाऊन तुम्हाला कमेंट करायची आहे. पण त्यापूर्वी आपण हे बघू की आज आपण काय काय शिकणार आहोत, काय काय बघणार आहोत. ओके. तर सर्वात पहिले ग्राउंड रूल मी पुन्हा एकदा सांगतो की हा प्रोग्राम जो आहे हा 20,000 वर्थचा प्रोग्राम आहे. बरेच लोक फ्री असल्यामुळे याला इग्नोर करतात, पण काय हरकत नाही. ज्यांना सिरियसनेस आहे ते लोक नक्कीच काही गोष्टी शिकतील. विथ माय 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवत आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून लाखो रुपये फेसबुक ॲड्सवर मी खर्च केलेले आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त लीड्स कशा आणू शकाल. काइंडली अटेंड फुल 5 days सेशन. हे मी नेहमी दररोज सांगत आहे तुम्हाला की 5ही दिवसात सेशन लाईव्ह अटेंड करा, कारण लाईव्हची एनर्जीच वेगळी असते. मला 100% माहिती आहे की रेकॉर्डिंग आहे ना तेवढ्या सिरियसली बघितल्या जात नाहीत, पण लाईव्ह मध्ये जेव्हा तुम्ही असता त्या लाईव्ह मध्ये तुम्ही एनर्जेटिकली प्रोग्राम अटेंड करता, प्रश्न विचारता, काही लोकांचे प्रश्न जे असतात त्याचे उत्तरं तुम्हाला मिळतात आणि ते लाईव्ह मध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. जर का तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता तर ती संपवायची सवय लावा, कारण की द वे यू डू एनिथिंग दॅट्स द वे यू डू एव्हरीथिंग. तुम्ही जर का कुठलीही एखादी गोष्ट जशी करता तसंच तुम्ही सर्व गोष्टी करत असतात. जे लोक घरी ताटामध्ये हात धुतात ते हॉटेलमध्ये गेल्यावर ताटामध्ये हात धुवायचा प्रयत्न करतात, कारण की ती सवय असते. तर त्यामुळे सवयी चांगल्या लावणं फार गरजेचं आहे. जेव्हा सवयी आपल्या बदलतील, ते म्हणतात ना की तुम्ही तुमचा उद्याचा दिवस बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता, तर ऑटोमॅटिकली तुमचं जे फ्युचर आहे ते चेंज होऊ शकते. तर सवयी फार मोठ्या इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की तुमच्या सवयीवर काम करा. तर सवयी चेंज करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. Q&A विल बी ऑन दी इंस्टाग्राम ओनली. ओके. इथे Q&A फार कमी होतील, सगळे Q&A जे आहे ते इंस्टाग्रामवर होतील. पेशन्स विल बी हायली अप्रिशिएट. 4 दिवस तुम्ही इथे आलात, 4ही दिवस तुम्ही हे सेशन अटेंड केलं, तर आय हायली अप्रिशिएट ईच अँड एव्हरी वन की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आहे. मी खरंच तुम्हाला खूप खूप मनापासून अप्रिशिएट करतो. सर्वांनी आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. क्लॅप फॉर युअर सेल्फ एव्हरीबडी, क्लॅप फॉर युअर सेल्फ. ओके. की तुम्ही 4 दिवस झाले इथं आहेत, पेशन्स ठेवून तुम्ही ऐकताय आणि डेली होमवर्क सुद्धा, बरेच लोक मी बघतो की ते डेली होमवर्क सुद्धा कंप्लीट करत आहेत. ओके. तर आज सुद्धा तुम्हाला होमवर्क मिळणार आहे, फक्त उद्या तुम्हाला होमवर्क मिळणार नाही. ओके. तर आज तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. नाव लेट मी जस्ट गिव्ह यू वन स्मॉल टास्क. किती लोक असे होते की जे पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसापर्यंत डेली अटेंड करत आहेत? टाईप 4 इन द चॅट बॉक्स. आणि किती लोक असे आहेत की ज्यांचा आजचा पहिला दिवस आहे? टाईप 1 इन द चॅट बॉक्स. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके ओके. कुणाचा तिसरा दिवस आहे त्यांनी 3 टाईप करा, कुणाचा दुसरा दिवस आहे त्यांनी 2 टाईप करा प्लीज. येस. कोमलजी 1 मिनिट हा. येस येस येस, प्लीज प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ज्यांचा पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, 4था दिवस आहे. मी बघतोय की मॅक्सिमम लोक जे आहेत त्यांचा आज 4th डे आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांचा 3rd डे, 2nd डे आहे. फर्स्ट डे वाले तर खूपच कमी आहेत, नाहीच्या बरोबर आहे जवळजवळ. कारण ऑब्व्हियसली जे लोक 3 दिवस आले नाही ते काय 4थ्या दिवशी येतील? राईट. राईट अर रॉंग? इज इट राईट गाईज? जे लोक 3 दिवस आले नाही ते काय 4थ्या दिवशी येतील? आणि कदाचित त्यांनी असं ऍझ्युम करून टाकलं की चला जाऊ द्या, रेकॉर्डिंग येते रोज, कशाला उगाच जायचं. पण आज त्यांना गंमत समजेल, तुम्हाला सांगतो मी, आज समजेल त्यांना गंमत. ठीक आहे. कारण कसं असते माहिती आहे का, रेकॉर्डिंग मी यासाठी प्रोव्हाइड केली, तुम्हाला मी खरं सांगतो की मला बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली, हो बऱ्याच महिलांनी रिक्वेस्ट केली की सर आम्ही जॉब करतो, आमचं असं असते तसं असते, आणि त्याच्यामध्ये मी शेअर केली रेकॉर्डिंग. पण तुम्हाला गॅरंटेड सांगतो मी, आज जेवढे लोक इथे आहेत ज्यांचे गुगल फॉर्म माझ्याकडे येतील, फक्त त्याच लोकांना डे 4 डे 5चा रेकॉर्डिंग मिळेल. ग्रुपमध्ये तर बिलकुल रेकॉर्डिंग आपण देणार नाही. कोणी मेसेज टाकू द्या, काही करू द्या. ओके. ग्रुप ओपनच करणार नाही आपण आता. सो बी सिरियस. सो थँक्यू सो मच एव्हरीबॉडी, थँक्यू सो मच फॉर टायपिंग. बऱ्याच लोकांनी काल मला 1 दिवसाच्या बूट कॅम्प बद्दल विचारलं, जो बूट कॅम्प आपला इथं होणार आहे पुण्यामध्ये.
तो बूटकॅम्प जो आपला तो 1 दिवसाचा आहे. 3 मार्च 2024 रोजी रविवार आहे, त्या दिवशी होणार आहे. हा जो बूटकॅम्प आहे याची जी प्राइस असते ती 9,999 असते एका दिवसाची. पण हा स्पेशल प्राइस मध्ये आपण करतो यावेळेस, आणि याची प्राइस फक्त आपण ठेवलेली आहे 499 रुपये फक्त. म्हणजे आपण शिकवण्याचे काहीच पैसे घेत नाहीये, कम्प्लिटली फ्री शिकवणार आहे. 8 तास शिकवणार आहे तुम्हाला, कम्प्लिटली फ्री शिकवणार आहे. याच्यामध्ये आम्ही हे शिकवतो की तुम्ही कोच कसे बनाल. जर का तुम्ही कालचं सेशन अटेंड केलं असेल किंवा रेकॉर्डिंग पाहिली असेल तर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच महिला माझ्याकडे येऊन कोच झाल्या आणि त्यांनी लाखो रुपये, करोडो रुपयापर्यंत अर्निंग केलेली आहे. सो ते कसं तुम्ही होऊ शकता, किंवा तुमच्याकडे असलेलं स्किल किंवा नॉलेजचा वापर करून तुम्ही कशा प्रकारे कोच होऊ शकता, हे आम्ही याच्यामध्ये शिकवतो. 1 दिवसाचा पूर्ण 8 तासाचा प्रोग्राम असतो. तुमचं जेवण, नाश्ता, चहा सर्व काही याच्यामध्ये इन्क्लुडेड असते. जर का तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की हा प्रोग्राम अटेंड करा, मिस करू नका, जर पुण्यामध्ये राहत असाल तर. कारण प्रोग्रामची फीस घेत नाही आम्ही फक्त तुमचे जे सिटिंग चार्जेस आणि फूड चार्जेस आहे तेवढंच घेते. प्रोग्राम कम्प्लिटली फ्री आहे. 499 रुपयाची तिकीट आहे. कोमल मॅडम तुम्हाला शेअर करतील त्याची लिंक. ज्यांनी, जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करायचं, त्या लिंकवर जायचं आणि ताबडतोब आपली तिकीट बुक करायची आहे. ताबडतोब 499 भरून याची तिकीट बुक करायची आहे. जर का तुम्ही ऑन इन या सेशनमध्ये केली तर तुम्हाला 499 मध्ये ते सीट मिळेल. तुम्ही जर का तिथे येऊन डायरेक्टली बुक केलं तर तुम्हाला 999 भरावे लागतील. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 50% डिस्काउंट आहे. कारण की तुम्ही 4 दिवस झाले इथं माझा प्रोग्राम अटेंड करत आहे, 4 दिवस झाले मला ऐकत आहे. आता बरेच लोकांची अशी पण इच्छा असू शकते की सर तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे वगैरे. सो यू कॅन गो टू दॅट लिंक, कोमल मॅडम जे शेअर करणार आहे त्या लिंकवर तुम्ही जा आणि तुम्ही तुमचं तिकीट जे आहे ते तिथं बुक करा. ठीक आहे. होस्ट अँड पेनलिस्ट मध्ये आली ते तुम्ही तिकडे टाका ते एव्हरीवन मध्ये. येस, जस्ट अ मिनिट. हा, आता बघा, आता टाका एव्हरीवन मध्ये. सो बघा, मी पण लिंक टाकलेली आहे, कोमल मॅडम लिंक टाकतील, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून 499 भरून, फक्त 499 आहे. हे 499 माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जर प्रोग्राम अटेंड केला, तुम्हाला नाही आवडला, फक्त मला सांगा किंवा कोमल मॅडमला सांगा, तुमची 499 पण आम्ही परत करून देऊ, एवढी आम्हाला गॅरंटी आहे. कारण हा एवढा जबरदस्त प्रोग्राम होत असतो. ओके, आणि याच्यामध्ये फक्त 50 सीट ठेवलेले आहे आम्ही यावेळेस. ठीक आहे. सो डू नॉट, जे लोक पुण्यातले आहे ना त्यांना तर बिलकुल मिस करू नका. तुम्ही 1 दिवस कसाही ऍडजस्ट करा. तुम्ही एकटे नका येऊ, हसबंड वाईफ दोघं जण पण येऊ शकता, काय अडचण नाही. दोघं जण जर तुम्ही येत असाल तर फक्त 999 मध्ये 2 सीट तुम्हाला करून देऊ आम्ही. ओके, तशी ऍक्च्युअल सीटची प्राइस जी आहे ती 9,999 आहे, पण तुम्हाला आम्ही कमी याच्यात करून देऊ. ठीक आहे. सो दोघं जण येत असाल, 3 जण येत असाल तर ते पण आम्हाला असं सांगा. 50 सीट आहेत फक्त. गो टू दॅट लिंक, क्लिक द लिंक अँड बुक युअर सीट राईट नाव. डू नॉट लेट, लेट नका करू. ठीक आहे. हा प्रोग्राम होणार आहे 3 मार्च 2024 संडे, सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि हा एवढा अमेझिंग प्रोग्राम असेल, आय गॅरंटी यू की तुम्ही म्हणाल की सर मजा आली. म्हणजे आम्हाला खरंच खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे फेसबुक ऍडच्या व्यतिरिक्त भरपूर काही असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, आणि मला पर्सनली पण भेटू शकाल तुम्ही त्या दिवशी. सो व्हॉट वी विल बी लर्निंग, आपण मागच्या 4 दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. इंट्रोडक्शन ऑफ फेसबुक शिकलो, फेसबुक पेज डिझाईन शिकलो, ऑडियन्स सिलेक्शन शिकलो. आज आपण शिकणार आहे फेसबुक ऍड कॉपी अँड ऍड पोस्टर. बट बिफोर गोईंग दॅट आपण जे AIDA शिकणार आहोत. बिफोर गोईंग दॅट मी एका व्हिडिओची लिंक शेअर करतोय तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये. त्या व्हिडिओवर जायचं आहे तुम्हाला आणि एक कमेंट करायची आहे सुंदर. म्हणजे मी काय करेल, तुमच्यापैकी 2 लकी विनर मी कालच्या सारखे काढेल आणि त्यांचा हा AIDA फॉर्म्युला जो आहे हा त्यांच्यावर मी अप्लाय करेल आणि तुम्हाला शिकायला मिळेल की कसं AIDA त्याच्यावर अप्लाय करायचं आहे. ओके, सो मी एक व्हिडिओची लिंक तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय आता चॅटबॉक्स मध्ये. जस्ट गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो ऑन दॅट व्हिडिओ. तुम्हाला जे वाटते ते कमेंट करा. ओके, म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर त्याला तुम्ही करू शकता. सर मला पुण्याच्या मैत्रिणीला शेअर करायचे आहे, इव्हिनिंग पर्यंत ऍडमिशन मिळेल का? येस येस येस, मिळेल मिळेल, नो प्रॉब्लेम. मिनल मॅडम, तुमच्याकडे ऑनलाईन कोर्स आहे का? हा नाही, ऑनलाईन नाही आहे तो, ऑफलाईन आहे मॅडम. तुम्हाला हॉटेलमध्ये येऊन तिकडे अटेंड करावं लागेल. ठीक आहे. ओके, तुम्हाला ऑफलाईनच्या बद्दल काहीही प्रश्न असले तर कोमल मॅडमचा नंबर आहे तुमच्याकडे, त्यांच्याशी तुम्ही विचारू शकता, सेशन झाल्यावर विचारू शकता. ठीक आहे. करुणा मॅडमने ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे. व्हेरी गुड करुणा मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू करुणाजी. मी एव्हरीवन करतो. करुणा मॅडम तुम्ही त्यांना थोडंसं तिकडे एक मेसेज टाकून द्या. एव्हरीवन सिलेक्ट करून मेसेज टाका, म्हणजे सर्वांना सुद्धा माहित पडेल की तुम्ही बुकिंग केलेलं आहे. ओके, गुड, व्हेरी गुड. जे जे पुण्यातले लोक आहेत त्यांनी नक्की बुकिंग करा. ओके, आणि जे आता तुम्हाला व्हिडिओची लिंक शेअर केली आहे त्या व्हिडिओवर जायचं आहे तुम्हाला आणि एक सुंदरशी कमेंट करायची आहे. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट ऑन दॅट व्हिडिओ. कमेंट ऑन दॅट व्हिडिओ. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट दॅट व्हिडिओ. फास्ट फास्ट फास्ट. कम ऑन, गो 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 फास्ट. मग आपल्याला पुढचं सेशन शिकायला जायचं आहे. ओके, गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो दॅट व्हिडिओ. तर आपण इथं बघूया लाईव्ह मध्ये कोणाकोणाचे कमेंट येत आहेत आणि मग आपण 2 ते 3 लोक सिलेक्ट करू. ओके,
इथं बघू शकता तुम्ही, सध्या 3 कमेंट्स आलेले आहे, फक्त 3 कमेंट्स, आता फक्त 3 कमेंट दिसत आहेत. मोर दॅन 100 people आर अटेंडिंग दिस सेशन टुडे. प्लीज गो टू दॅट व्हिडिओ. मित्रांनो, मी कालच तुम्हाला सांगितलंय, मागच्या 2 दिवसात सांगितलंय की आधी द्यायची सवय लावा. बी ओपन, ओके, बी ओपन. गो टू दॅट व्हिडिओ अँड जस्ट कमेंट बिलो. तुम्हाला काय त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारचे पैसे लागणार नाही आहेत, कुठल्याच प्रकार. तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे. जर का एक व्यक्ती तुमच्यासाठी मागचे 4 दिवस झाले रेग्युलरली 1 तास 1.5 तासाचं सेशन घेतोय, सो ऍटलीस्ट यू हॅव टू डू वन स्मॉल थिंग फॉर ॲज अ ग्रॅटिट्यूड, राईट. आपण कोणी आपल्याला पार्किंगला जागा जरी दिली तर आपण त्याला थँक्यू म्हणतो, राईट ऑर रॉंग? राईट. सो इथे तुम्हाला हा थँक्यू म्हणायचा चान्स आहे. सो यू जस्ट गो अँड थँक्यू. मी आधी सांगितलं होतं की 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नेहमी ज्या गोष्टी भेटतात आपल्याला त्याला अप्रिशिएट करायचं आहे. नेहमी जे काही तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहे देवाला, की थँक्यू सो मच, हे माझ्याकडे आहे. गो टू दॅट व्हिडिओ अँड जस्ट कमेंट बिलो. 10 लोकांनी कमेंट केलेले आहे. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो. आज आपण 3 लोक चूज करू, 3 लोकांचा आपण AIDA बनू, ठीक आहे. आणि मी तुम्हाला आज एक नोट सुद्धा देणार आहे, 1 पेज नोट्स दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. खूप सुंदर नोट्स आहे ते. त्याच्यामधून तुम्हाला अगदी क्लिअर होऊन जाईल की AIDA कसा डिफाईन करायचा. आणि आजची रेकॉर्डिंग जी आहे ती फक्त त्याच लोकांना मिळेल जे लोक गुगल फॉर्म भरणार आहेत. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच फॉर कमेंटिंग. गो टू दॅट व्हिडिओ. आता 3 वाजून 16 मिनिटं झालेले आहे. 3 वाजून 17 मिनिटापर्यंत आपल्याकडे टाइम आहे. त्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली जाऊन फक्त एक कमेंट करायची आहे. काय करायची आहे? त्याच्या खाली जाऊन कमेंट करायची आहे. मग त्याच्यामधले आपण काही जे 3 विनर जे आहे ते आपण काढू, तुमच्या समोर काढू, जसं काल काढलं होतं त्याप्रमाणे. कालच्या पेक्षा जास्त कमेंट्स आज झाल्या पाहिजे. काय म्हणता? येस ऑर नो एव्हरीबडी? कालच्या पेक्षा जास्त कमेंट्स आज झाल्या पाहिजे. किती लोक? गो टू दॅट व्हिडिओ. जो व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओला क्लिक करा अँड कमेंट करा. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो. तुमच्या चॅट बॉक्समध्ये आलेला आहे व्हिडिओ, बघा. चॅट बॉक्स ओपन करा. चॅट बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे, त्यावर क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही युट्यूबला जाल आणि तिथं जाऊन जस्ट कमेंट बिलो ऑन दॅट व्हिडिओ. सुषमा मॅडम केलेली आहे, थँक्यू सो मच. निलोफर मॅडम केलेली आहे, थँक्यू सो मच. स्नेहा मॅडम तुम्ही केलेले आहे, थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमचे. आणि अंकिता मॅडम तुम्ही केलेले आहे, थँक्यू सर, थँक्यू मॅडम. ओके. सो प्लीज गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो. अश्विनी पिंगळे मॅडम, थँक्यू सो मच. अश्विनी मॅडमने खूप सुंदर कमेंट लिहिली होती काल की परवाची, मी म्हणजे वाचली होती. खूपच सुंदर होती ते. थँक्यू सो मच अश्विनी मॅडम, त्यासाठी सुद्धा तुमचे. खूप सुंदर तुम्ही कमेंट्स लिहिली होती, मोठी कमेंट लिहिली होती त्यांनी, खूप मोठी. म्हणून मी ते जाऊन वाचली कमेंट की काय होती. सो बऱ्याचदा खूप सुंदर सुंदर कमेंट्स करतात. ओके. सो प्रीतम तांबे, गुड गुड, थँक्यू. अश्विनी जी, थँक्यू सो मच. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो सो दॅट वी कॅन गो अहेड. 3 वाजून 17 मिनिटं झालेले आहेत. ओके. लास्ट फ्यू सेकंड. गो टू दॅट व्हिडिओ अँड कमेंट बिलो. आणि मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज आपण 2 गोष्टी शिकणार आहे. एक तर कॅनवावर पोस्टर कसं बनवायचं आणि AIDAचा त्याच्यामध्ये वापर कसा करायचा. माझी जी ऍड बघितली, माझी ऍड बघून जे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले आणि सबस्क्राईब सुद्धा करा बरं का. ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. हिट द सबस्क्राईब बटन. ओके. ते विसरू नका, हिट द सबस्क्राईब बटन, कारण की तुम्हाला पुढचे व्हिडिओज आणि पुढची माहिती त्याच्यावर मिळत राहील. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. 41 लोकांनी कमेंट केलेली आहे आतापर्यंत. चला, थँक्यू सो मच. हा ठीक आहे. ओके ओके. कोणत्याही नावाने असू दे, तुम्ही केलं हे तुम्हाला माहित आहे, दॅट्स ऑल. बस मला हे माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या प्रती जेन्युइन असले पाहिजे. काय म्हणता? येस ऑर नो? आपण काय करतोय, आपण किती इमानदार आहोत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. काय म्हणता? बरोबर आहे की नाही? तुम्ही केली कमेंट, तुमचा ग्रॅटिट्यूड पोहोचला माझ्यापर्यंत, देवापर्यंत पोहोचला, दॅट्स ऑल. बाकी काय आहे, कोण करते इथं, तुम्हाला काय बोललो मी, 100 पेक्षा जास्त लोक आहेत. पण काही लोक हे पण मानसिकता ठेवून असतील की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, फक्त शिकायचं आहे बस. काय हरकत नाही, काही हरकत नाही. बघा, जो जैसा सोचता है वैसा उसे मिलता है. सिंपल सी बात है ये. बहुत सिंपल बात आहे. तुमचं मन आणि तुमचं डोकं जेवढं मोठं ठेवाल तेवढं मोठं व्हाल लाईफमध्ये. हे सिंपल आहे. ओके. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुढे जाण्याआधी. बघा, देर आर फ्यू पीपल, असे काही लोक आहेत या जगामध्ये की जे खूप काही करतात समाजासाठी, जे खूप काही देतात, राईट. आणि अशी लोक आहे की जे फक्त ऑलवेज हाच प्रयत्न करतात की मला काय भेटेल. सो मी तुम्हाला कालही सांगितलं आणि मी नेहमी सांगतो माझ्या पर्सनल सेशन मध्ये पण, एक कमेंट काहीच नाही. गुड गुड गुड, थँक्यू. येस. सो बऱ्याचदा मी हे पण कालच्या सेशनमध्ये पण मी हे सांगितलं की आधी देण्याची सवय लावा. काही लोक हे म्हणतात की सर तुम्ही पेड कोर्सेस विकता वगैरे. पण अरे बाबा, पेड कोर्सेस विकतो त्याच्या आधी तुम्हाला किती मोठं फ्री सेशन्स दिलं, किती मोठं फ्री नॉलेज दिलं, त्याचा तरी तुम्ही
म्हणजे त्याचा विचार केला का तुम्ही की एवढं तरी नॉलेज कोणी आज देते का आजच्या याच्यामध्ये? का बरं मी माझा टाइम इन्व्हेस्ट करतो? का बरं मी नाही नाही तुम्हाला ते पेड, अरे सगळे लोक थोडी घेणार आहे यार. आज 150-150 लोक, 200-200 लोक माझं सेशन अटेंड करणार आहे. सर्व लोक थोडी माझा पेड प्रोग्राम घेणार आहे. येस और नो? बट मी देत तर सर्वांनाच आहे. कोणाला काही कमी जास्त केलं का? मी असं काही केलं का की अश्विनी मॅडमला जास्त दिलं, दुसऱ्या XYZ मॅडमला कमी दिलं, असं केलं का? सर्वांना सारखंच दिलं ना. सो वाय यू आर नॉट थिंकिंग इन दॅट वे? ओके. सो मोठा विचार करा, छोटे छोटे विचार करणं सोडा. ओके. सो नाव लेट स्टार्ट विथ द टुडेज सेशन. आता मी कमेंट बंद करतोय सर्वांच्या. ओके. नाव तुम्ही जे काही कमेंट करू शकाल ते मला दिसणार आहे फक्त. सो इट विल बी विजिबल टू मी ओनली. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. आय होप ज्यांनी केले असेल त्यांनी केले असेल. सो आपण 2 लोकांना सिलेक्ट करणार आहे त्याच्यामधून, 2 किंवा 3 लोकांना करू मॅक्सिमम. सो मी तुम्हाला शेअर करेल, तुम्ही अजूनही करा. जोपर्यंत मी शिकवत आहे तोपर्यंत तुम्ही जाऊन त्या व्हिडिओवर कमेंट करू शकता. जेव्हा फायनल चूज करायचा चान्स येईल तेव्हा मी तुमचे 3 लोकांची नावं घेणार आहे. ओके. मी एकदा फायनल लिस्ट टाकतो. येस डेफिनेटली तुम्ही आमच्यासारखे. येस 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 येस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप लोकांचे मला मेसेज आले बरं का, पर्सनली मेसेज आले, इंस्टाग्रामवर मेसेज आले की सर थँक्यू सो मच, खूप चांगले सेशन्स होत आहे. बट आय रिअली अप्रिशिएट यू पीपल की तुम्ही वेळ काढला, वेळ काढून तुम्ही अटेंड करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके. सो आज आपण शिकणार आहे AIDA. AIDA अर्थ काय पहिले हे समजा की कधीही तुम्ही जेव्हा फेसबुक ऍड बनवाल, जेव्हा कधी तुम्ही फेसबुक ऍड बनवाल, उद्या आपण फेसबुक ऍड बनवायला शिकणार आहे. जेव्हा आपण फेसबुक ऍड बनवतो ना तेव्हा आपल्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची असते की आपल्याला काय करावं लागते, ऍड कॉपी तयार करावी लागते. काय करावं लागते आपल्याला? ऍड कॉपी तयार करावी लागते. तर त्या ऍड कॉपी बनवताना ती ऍड कॉपी कशी बनवली पाहिजे बघा. बनवण्यासाठी ऍड कॉपी बनवणं मी तुम्हाला 2 मिनिटात शिकवू शकतो ChatGPTचा वापर करून. पण त्याने काय होईल, तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार नाही. तुम्हाला सवय लागेल मशीनची, तुम्हाला मी ते पण शिकवणार आहे. पण तुम्हाला आधी स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवता आली पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक AIDA फॉर्म्युला शिकवणार आहे. काय आहे फॉर्म्युलाचं नाव? AIDA. टाईप इन द चॅट बॉक्स AIDA. टाईप इन द चॅट बॉक्स. तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे म्हणून चॅट बॉक्समध्ये टाईप करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला फिट होऊन जाईल तुमच्या डोक्यामध्ये. टाईप इन द चॅट बॉक्स AIDA. कधीही कुठलीही फेसबुक ऍड लावायची असली तर हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. त्याचं नाव आहे AIDA. आता ते AIDA अर्थ काय बघा. ए मीन्स अटेन्शन. एचा अर्थ आहे अटेन्शन. ए मीन्स अटेन्शन. आय मीन्स इंटरेस्ट. आय मीन्स काय? इंटरेस्ट. आणि डी मीन्स काय आहे? डिझायर. आणि ए मीन्स काय आहे? ऍक्शन. AIDA म्हणजे ए मीन्स अटेन्शन, ए फॉर अटेन्शन, आय फॉर इंटरेस्ट, डी फॉर डिझायर आणि ए फॉर ऍक्शन. AIDA हा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्याही ऍडमध्ये लावाल तेव्हा तुमची ऍड सक्सेसफुली रन होईल. जे मी तुम्हाला एक रेशो सांगितला होता की जर का तुम्ही 3,000 रुपये खर्च करत असाल महिन्याला तर तुम्ही जवळजवळ 80,000 ते 90,000 रुपये त्याच्यामधून अर्निंग करू शकता. जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीने ऍड लावली तर ती ऍड लावताना तुम्हाला AIDA फॉर्म्युला माहित असणं फार गरजेचं आहे. आता हा AIDA फॉर्म्युला काय आहे एक्झॅक्टली याला समजून घेऊया आपण. ओके. सो मी त्याच्यासाठी डेमोसाठी आहे ना तुम्हाला एक माझी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतो. बघा ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बऱ्याच लोकांना दिसली असेल. याच्यामध्ये आता मी माझ्या पेनाने तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये समजून सांगतो. पूर्ण लक्ष इकडे द्या. पूर्ण लक्ष इकडे ठेवा. ओके. जर का तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला समजणार नाही. मी एक पेन घेतो आणि या पेनाने तुम्हाला समजावून सांगतो की याचा अर्थ काय होतो. ओके. तर मी असं काहीतरी कलर घेतो की जो तुम्हाला दिसेल. रेड कलर घेतो मी. ठीक आहे. आता ए म्हणजे अटेन्शन. आता अटेन्शन काय, याच्यामध्ये अटेन्शन काय होतं बघा. महिलांनो आता तुम्ही पण डिजिटल व्हा, आत्मनिर्भर व्हा. ओके. हे काय आहे? अटेन्शन. म्हणजे जेव्हा मी महिलांनो असं म्हणतो तेव्हा त्या महिलांचं अटेन्शन माझ्याकडे येते. आर यू गेटिंग माय वर्ड? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. जेव्हा मी महिलांनो असं म्हणतो, जेव्हा मी मैत्रिणींनो, मित्रांनो, व्यावसायिकांनो, विद्यार्थ्यांनो असं जेव्हा आपण आवाज देतो तेव्हा त्या त्या लोकांचं काय होते, आपल्याकडे लक्ष केंद्रित होते. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. महिलांनो, विद्यार्थ्यांनो, व्यावसायिकांनो, है ना, पुरुषांनो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय होते, त्या त्या व्यक्तीचं, त्या त्या लोकांचं लक्ष जे आहे ते आपल्याकडे काय होते, अटेन्शन त्यांचं आपल्याकडे येते, लक्ष वेधले जाते, त्याला म्हणतात अटेन्शन. तर तुम्ही जेव्हा कधी फेसबुक ऍड तयार कराल तर तुम्हाला काय करावं लागेल, अशा प्रकारे अटेन्शन क्रिएट करावं लागेल. नंबर 2 आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट मध्ये मला लिहिलेलं आहे मी बघा, फक्त महिलांसाठी. फक्त महिलांसाठी जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्त महिलांना असं वाटतं की अरे फक्त आमच्यासाठी आहे. सो इंटरेस्ट क्रिएट होतो त्यांना की काय आहे बाबा, फक्त महिलांसाठी काय.
ओके, फक्त महिलांसाठी काय, हा काय आहे इंटरेस्ट. मग त्यानंतर मी बनवलेले आहे डिझायर. जर का तुम्ही त्याच्या खालचं वाक्य बघाल तर ते होतं डिझायर. डिझायर काय आहे, फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड शिका. म्हणजे बऱ्याचशा अशा महिला आहे की ज्यांना नवीन गोष्टी शिकण्याची गरज असते किंवा शिकण्याची इच्छा असते, पण त्यांना घरात बसून काही शिकायला मिळत नाही, बाहेर त्यांना जाता येत नाही, आणि त्या नेहमी काहीतरी शोधत असतात की काय असं करता येईल मला की त्याच्या माध्यमातून मी जास्त पैसे कमवणार किंवा रिस्पेक्ट कमवणार किंवा माझी आयडेंटिटी क्रिएट होईल, लोक मला ओळखतील, त्यासाठी मी काय करू शकते. तर हे शिकण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट शिकवत आहे, त्याचं नाव आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड्स. तर हे काय आहे, हे आहे डिझायर. आणि इथे डिझायर बघा काय, याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, टेक्निकल नॉलेज कमी असेल तरी, म्हणजे जरी तुम्ही टेक्निकल नसाल तरीही तुम्हाला मी फेसबुक ऍड शिकवेल असं इथं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, डिझायर इथं मी फुलफिल केलेली आहे कस्टमरची. येस ऑर नो एव्हरीबॉडी. तुम्हाला एक गोष्ट सांगा, मागचे 4 दिवस पासून तुम्ही मला अटेंड करताय, किती लोकांना असं वाटलं की टेक्निकल नॉलेज, मी फार टेक्निकल बोलतो, फार कठीण भाषा बोलतो, समजत नाही, असं किती लोकांना वाटलं? टाईप नो और येस इन द चॅट बॉक्स. जर का वाटलं असेल तर येस करा, जर वाटलं नसेल तर नो टाईप करा. सिंपल बोलतो मी. जर का तुम्हाला असं वाटतं की मी सिंपल बोलतो, टाईप सिंपल इन द चॅट बॉक्स. SIM सिंपल इन द चॅट बॉक्स. SIM समजते तुम्हाला? इझी टाईप करा, टाईप EASY इझी. ओके, तुम्हाला वाटते की मी इझी बोलतो, सिंपल बोलतो, समजते तुम्हाला? राईट. ओके. सो टेक्निकल, म्हणून मी लिहिलंय की टेक्निकल नॉलेजची गरज नाही आहे. तुम्ही टेक्निकल नसला तरीही तुम्हाला मी फेसबुक ऍड कम्प्लीट शिकू शकतो. इवन जर एखादा व्यक्ती असा म्हणेल की सर मला इंग्लिश वाचता येत नाही किंवा इंग्लिश मला लिहिता येत नाही, फक्त थोडं थोडं फार वाचता येते, येस नो असं काही शब्द वाचता येतात, तरीही त्याला मी फेसबुक ऍड शिकवू शकतो. आय गॅरंटी यू. ओके. त्या व्यक्तीलाही, एखादी महिला असं म्हणेल की सर मी काहीच केलं नाही मागच्या 5-10 वर्षापासून, तरीही तिला मी कमीत कमी 40 ते 50 हजार ती कमवेल इतक्या लेवलपर्यंत आणू शकतो. डोंट वरी अबाउट इट. ओके, मला माहित आहे ते, बिकॉज बऱ्याचशा महिलांना आम्ही उभं केलेलं आहे. शेवटचा आहे ऍक्शन ए. शेवटचा ऍक्शन. आता ऍक्शन काय इथं बघा, इथून जर का तुम्ही हे व्यवस्थित बघा तर हे ऍक्शन आहे, पूर्ण ऍक्शन आहे इथून इथपर्यंत. काय आहे, आपल्या मराठी भाषेत आहे, 5 दिवसाचा लाईव्ह प्रोग्राम आहे, आणि लर्न मोर या बटनवर आत्ताच क्लिक करा. ही काय आहे, ऍक्शन आहे. समजलं तुम्हाला? सो जेव्हा जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट कराल, तुमचं प्रॉडक्ट काही असू द्या, तुमचं काहीही प्रॉडक्ट असू द्या, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या कस्टमरचं अटेन्शन त्या प्रॉडक्टवर आणावं लागेल, तुमच्या याच्यावर आणावं लागेल. दुसरी गोष्ट, त्याचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आणावं लागेल. तिसरी गोष्ट, तुम्हाला त्याची डिझायर तयार करावं लागेल. आणि चौथी गोष्ट, त्याला ऍक्शन घ्यायला सांगावं लागेल. खाली दिलेला गुगल फॉर्म भरा, खाली दिलेला व्हॉट्सअप जॉईन करा, खाली दिलेला फेसबुक ग्रुप जॉईन करा. हे काय आहे, हे आहे ऍक्शन आहे. तर याचा एक PDF देणार आहे मी तुम्हाला आज. याचा एक PDF देणार आहे. हे PDF तुम्हाला पाठ असलं पाहिजे, पाठ. म्हणजे झोपेतून उठून जरी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज AIDA, तर पटापट 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 सांगितलं पाहिजे तुम्ही. ए म्हणजे अटेन्शन, आय म्हणजे इंटरेस्ट, डी म्हणजे डिझायर, आणि ई म्हणजे ऍक्शन. तर त्याचं एक व्याख्या दिलेली आहे, मराठी भाषेमध्ये तयार केलेलं आहे. हे सर्व काही मटेरियल जे आहे ना, हे सर्व इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे सगळीकडे. आणि ते पण देण्याचे लोक 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये घेतात. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. अजूनही ज्या लोकांनी युट्यूबला जाऊन सबस्क्राईब केलं नसेल किंवा कमेंट केले नसेल, आता तरी जा, आता तरी कमेंट करा. ओके. सो सो अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ द कंटेंट, अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ द क्लास. या क्लासची व्हॅल्यू आणि या क्लासचं तुम्ही कंटेंट जे आहे. कोणीतरी यश आहे, ते त्यांचं असं म्हणणं आहे की आय एम टॉपर इन इंग्लिश. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. ओके. अवघड बोलत नाही, त्यामुळे त्यामुळे कॉन्फिडन्स आणि इंटरेस्ट दोन्ही वाढत आहे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. ओके. सो AIDA, याला म्हणतात AIDA. आता या AIDA वापर करून आपण काय करू, 2 लकी विनर काढू, आणि त्या 2 लकी विनरसाठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट तयार करू. किती लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट तयार करताना बघायला आवडेल की कशी ऍडव्हर्टाइजमेंट तयार होते आणि कसं एडिटिंग होते, हे सर्व तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. किती लोकांना बघायला आवडेल, टाईप मी इन द चॅट बॉक्स. एव्हरीबडी जस्ट 2 मिनिटं वेट करा टाईप करायच्या आधी. मी एव्हरीवन करतो आणि मग टाईप करा, म्हणजे सगळ्यांना समजू द्या किती लोक टाईप करत आहेत. एव्हरीवन सिलेक्ट करा आणि मग टाईप करा, टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके, बाकीच्या लोकांना समजू द्या की किती लोक टाईप करत आहेत. थँक्यू सो मच एव्हरीबडी, थँक्यू सो मच. मनापासून आभार तुमचे. आणि आपण आता लाईव्ह बघणार आहोत, लाईव्ह. वी विल सी लाईव्ह की कशा प्रकारे हे ऍडव्हर्टाइजमेंट तयार होते, कशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता. आणि AIDA वापर जर का तुम्ही केला तर तुमची ऍड सक्सेसफुली रन होईल. 100% तुम्हाला सांगतो. 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये लीड कॉस्ट येईल तुम्हाला फेसबुकवर. एवढी लीड कॉस्ट आजच्या तारखेत कमी येणं शक्यच नाहीये. ओके. पण तुम्ही त्याला काय करू शकता, ट्रिकी जर का तुम्ही त्याला बनवलं, तुम्ही जर का चांगली ऍड बनवली, तर तुम्हाला एक एक कस्टमर हा 20 रुपयात, 25 रुपयात पण मिळू शकतो. जो की कस्टमर, काल त्या मॅडम होत्या, काल त्या आहेत का, हर्षिता मॅडम आहेत का आज, येस नो इन द चॅट बॉक्स. हर्षिता मॅडम इज देअर. सो हर्षिता मॅडमने काल सांगितलं की एक कस्टमर माझा 4,000 रुपयाचा असतो.
विचार करा, जर का तो 40 रुपयात जर का तुम्हाला कस्टमर मिळाला तर किती बेनिफिट आहे तुमचा, राईट? राईट. ओके. थँक्यू सो मच एव्हरीबडी, थँक्यू सो मच. तो आपण आता 2 लकी विनर चूज करणार आहे. वी विल चूज 2 लकी विनर्स फ्रॉम द व्हिडिओ. आणि त्यांना आपण काय करणार आहे, त्यांची आपण ऍड कॉपी बनवणार आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात? बरेच लोकांनी टाईप केलेलं आहे. सो लेट्स गो अहेड. लेट्स गो अहेड. लाईव्ह मध्ये आपण बघू की कशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट तयार होते. ओके, जस्ट अ मिनिट, गिव्ह मी अ सेकंड. मी तुम्हाला व्हिडिओवर घेऊन जातो. 2 लकी विनर आपण चूज करू. ओके, ठीक आहे. बघा, मी आत्ताच सांगतो तुम्हाला व्हिडिओवर घेऊन जायच्या आधी. चला, घेऊनच जातो मी व्हिडिओवर, जाऊ द्या. ठीक आहे, ह्या व्हिडिओवर आलो आपण. ओके, हा व्हिडिओ आहे तुमच्या समोर. याला मी रिफ्रेश करतो एकदा आणि कमेंट्स बघू, आणि त्या कमेंट्स मधले 2 लोकांना आपण चूज करू सगळ्यात पहिले. वेळ असला तर आपण तिसऱ्याला पण चूज करू. ठीक आहे. सो स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन. हम्म. क्राफ्टी व्हिजन स्टुडिओ आहे का? क्राफ्टी व्हिजन स्टुडिओ नंबर 1 आहे. असाल तर येस टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. आणि दुसरं जे आहे ते आहे सीमा गिरांगे. कोण आहे? आहेत का हे? सीमा गिरांगे आहेत 2. आणि जर वेळ असला तर एक एक्स्ट्रा चूज करून ठेवतो मी. वेळ असला तर एक एक्स्ट्रा चूज करून ठेवतो. नंबर 1 ची जे कमेंट असेल ते घेऊ आपण. शरयू सावंत आहे. शरयू सावंत, हे तिन्ही लोक आहेत का? आहेत का हे तिन्ही लोक? सीमा मॅडम आहेत. ओके, अजून कोण आहे? दुसरं नाव काय घेतलं तुम्ही? शरयू सावंत आहेत? नाही आहेत. आहेत शरयू सावंत. ओके, ठीक आहे, गुड. तर तुम्ही तुमचं नाव लक्षात ठेवा. ओके, शरयू सावंत आणि सीमा वाडेकर. गिरांजे. आणि तिसरं शिवा अजून कोण? गिरांजे. हा, तिसरं नाव ते काय होते मॅडम? ते आहेत का? असाल तर टाईप करा. ते नाही आहेत वाटते. ठीक आहे, मग एक क्राफ्टी स्टुडिओ कोण आहे? क्राफ्टी स्टुडिओ, क्राफ्टी विजन, सीमा आहेत का? ठीक आहे. निरुपमा आहेत का? ओके, ठीक आहे. तर निरुपमा, शरयू आणि सीमा वाडेकर, या तिघा लोकांचं आपण आज ऍडव्हर्टाइजमेंट घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण क्राफ्टी स्टुडिओ जे आहेत त्यांच्यापासून सुरुवात करू. हु इज क्राफ्टी स्टुडिओ? जस्ट रेज युअर हँड. तुमचा हात वर करा इलेक्ट्रॉनिकली. तुम्हाला मी अनम्यूट करतो. अरे, किती लोकांनी हात वर केले? 3 लोकांनी हात वर केले. कोण आहे क्राफ्टी स्टुडिओ? कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा तुमचं. निरुपमा आहे का? हा, चला, मी तुम्हाला अनम्यूट केलं निरुपमा मॅडम. येस, आवाज येतोय माझा निरुपमा मॅडम? सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आता यांची लाईव्ह मध्ये ऍड तयार करू आपण. सर्वांनी लक्ष द्यायचं. निरुपमा मॅडम, तुम्हीच आहे क्राफ्टी स्टुडिओ? हो हो सर. ओके, कशाचा बिझनेस आहे तुमचा? मी रिसेलिंग करते सर. कशाची रिसेलिंग करता? क्लॉथिंग वगैरे, ज्वेलरी, क्लॉथिंग. ओके, तुम्ही व्यवस्थित बोलू शकता आता? तुमच्या आजूबाजूला हे नाही आहे आवाज? नाही नाही. ठीक आहे. काय काय रिसेलिंग करता जरा सांगा मला. क्लॉथिंग आणि ज्वेलरी. बरं, ठीक आहे. तर तुमची आता सगळ्यात पहिले समजा यांची जर का ऍडव्हर्टाइजमेंट तयार करायची आपल्याला, तर चला आपण कॅनवावर जाऊया. आणि मी काही प्रश्न विचारेल तुम्हाला, त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे. ठीक आहे मॅडम? इज इट ओके क्लिअर? सर. येस. ओके, सो लेट्स गो टू द कॅनवा एव्हरीबडी. मी कॅनवा ओपन करतोय तुमच्या समोर. आणि मॅडम आपल्या सोबत आहेत. त्या आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देतील आणि त्यांच्यानुसार आपण त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट तयार करू. ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जे लागणारं पोस्टर असते ते आपण तयार करणार आहे. आणि उद्या पण पुन्हा आपण 2 लकी विनर काढू. आणि त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे, ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची आपण रन करणार आहे. ओके, ठीक आहे. चला, तर हे अकाउंट आहे कॅनवाचं. आवाज येतोय तुम्हाला मॅडम माझा? हो हो सर, येते. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. सर्वात पहिले या अकाउंटवर आल्यावर तुम्हाला इथे लिहायचं आहे इंस्टाग्राम पोस्ट. कुणीतरी मला पहिल्या की दुसऱ्या दिवशी विचारलं होतं की सर, जेव्हा आम्हाला फेसबुकचं पोस्टर बनवायचं आहे तर साईज काय ठेवली पाहिजे? तर बघा, इंस्टाग्राम पोस्ट लिहायचं. इंस्टाग्राम पोस्ट लिहिल्यावर स्क्वेअर वाली जी साईज आहे याला सिलेक्ट करायचं. 100 1080 बाय 1080 याला सिलेक्ट करायचं. याला सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं. जेव्हा तुम्ही स्क्रोल डाऊन कराल तर कुठलीही याच्यातली पोस्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा ब्लँक तुम्ही सिलेक्ट करा, ब्लँक.
सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, अगदी लक्ष द्यायचं आहे, तरच तुम्हाला शिकायला भेटेल, तरच तुम्हाला समजेल. हे आल्यानंतर हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर लेफ्ट साईडला डिझाईन मध्ये जायचं आहे आणि तुम्ही काय करणार आहात, सेलिंग करणार आहात. तर सेलिंग करण्यासाठी मी इथे काय करतो, वेबिनार टाईप काहीतरी सिलेक्ट करतो, पोस्टर. तर आपल्याला तिथं फ्लायर्स येतील वेगवेगळे. ठीक आहे. तर मी एक्झाम्पलसाठी हे एक कुठलं तरी हे घेतो समजा. ठीक आहे. किंवा तुम्ही काय क्लॉथिंग बिझनेस आहे ना तुमचा, हा सर. तर मी इथे क्लॉथ्स बिझनेस लिहितो, किंवा क्लॉथ सेलिंग लिहितो, किंवा क्लॉथ शॉप लिहितो, क्लॉथ शॉप. ठीक आहे. बघा, भरपूर सारे इथं जे आहे तुम्हाला डिझाईन जे आहे ते दिसतील. हे भरपूर सारा डिझाईन दिसत आहे सर्वांना, लेफ्ट साईडला डिझाईन दिसत आहे. समजा मी याच्यामधला आहे ना एक एक्झाम्पलसाठी हे सिलेक्ट करतो. ठीक आहे. ऍड पेज करून मी दुसरं पण सिलेक्ट करू शकतो. इथे मी हे पण सिलेक्ट करतो. ठीक आहे. पण एक हे सिलेक्ट केलं मी. आता समजा मॅडमचं सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आता मॅडम तुम्ही काय काय क्लॉथ्स सेल करता, कशा कशा प्रकारचे असतात ते. लेडीज असतात सर. लेडीजचे ठीक आहे. आता ड्रेस, हा लेडीजचे साडी ड्रेसेस वगैरे. वगैरे असतात. तर आता तुम्ही काय करू शकता बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, काय करू शकता. आता इथे ह्या इमेजेस आहेत, तर इथे आहे ना तुम्ही ओरिजिनल इमेजेस सुद्धा फोटो काढून टाकू शकता. अपलोड मध्ये जाऊन ओरिजिनल इमेज सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण आता मी तुम्हाला शिकवण्यासाठी फक्त काय करतोय, इथं जेवढं आहे ते तुमचं हे करतोय. समजा तुमच्या जे शॉप आहे त्याचं नाव काय ठेवलेलं आहे तुम्ही, जे काय असेल. निरुपमाज कलेक्शन. काय नाव आहे. निरुपमाज कलेक्शन. आता मी इथे लिहितो बघा, निरुपमा कलेक्शन्स. ओके. काही लोकांना वाटत असेल की हे तर तुम्ही फक्त इमेज बनवता, नाही, अजून हे संपलं नाही. जसं जसं संपेल तुम्हाला लक्षात येईल. बघा, फेसबुकसाठी ऍड करायचं आहे आपण, क्लिअर, तयार. ओके. फेसबुक ऍड साठी तयार करत आहे आपण. हे मॉडर्न वुमेन क्लोथ्स, बरोबर आहे. हे वाक्य असलं तर चालते. आता हो सर. तुम्हाला काय करायचं आहे, फेसबुकवर ऍड करायची आहे, तर तुम्हाला नंबर पाहिजे किंवा लीड पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे समजा शॉप नाव जे आहे हे तुम्हाला खाली घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक वाक्य, जसं की मी बोललो होतो ना, अटेन्शन, बरोबर आहे, अटेन्शन. तर अटेन्शनचं एक वाक्य तुम्हाला इथे टाकायचं. काय टाकायला अटेन्शनचं वाक्य, निरुपमा मॅडम, काय वाटते तुम्हाला, काय वाक्य टाकू शकता. नो आयडिया सर. बघा, आता मी तुम्हाला सांगतो, जर का तुमच्याकडे लेडीजचे कपडे आहेत, ड्रेसेस आहेत, तर ते तुम्ही कमी रेटमध्ये सेल करता का बाकी मार्केटपेक्षा, राईट. तर इथे तुम्ही एखादं असं वाक्य लिहू शकता की मार्केटपेक्षा स्वस्त दरात. काय लिहू शकता, मार्केटपेक्षा स्वस्त दरात. आता समजा मला इथे लिहायचं आहे मार्केटपेक्षा स्वस्त दरात, तर मी काय करतो, इथे थोडं हे करतो, माझं ऑन करतो. मराठीत जर का तुम्हाला लिहायचं असेल, तुमच्या समोरच करतो बघा काय करायचं. मराठीत मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर इथे लिहायचं टायपिंग, थांबा एक मिनिट, speechtyping.com, speechtyping.com. तुम्हाला जर का मराठी टाईप करता येत नसेल तर speechtyping.com ओपन करायचं. एक मिनिट थांबा, speechtyping.com ओपन करायचं आणि याच्यावर तुम्हाला मराठी टायपिंग करता येते. बघा, मराठीवर गेले तुम्ही, तर तुम्ही जे बोलाल ते टाईप होते इथं ऑटोमॅटिकली. आता तुम्ही तुमच्याकडे असं काही प्रॉडक्ट असलं पाहिजे जे मार्केटपेक्षा वेगळं आहे. बघा, जो मार्केट बेच रहा है वही अगर आप बेचोगे तो आपका बिजनेस नहीं हो सकता, उसको थोड़ा अलग तरीके से बेचना पड़ेगा आपको. तर आता मी इथे लिहितो मार्केट, एक सेकंड हा, मी याला अलाउ करतो आणि मग मी एक वाक्य लिहितो इथं, जे वाक्य लिहून ऍडव्हर्टाइजमेंट मी तुमच्या समोर आता तयार करत आहे. ओके. तर समजून घ्या की कशी तयार होत असते ऍडव्हर्टाइजमेंट. ओके. इथे नाही लिहिता आलं तर मला दुसरीकडे लिहावं लागेल कुठेतरी, म्हणजे ते वाक्य मला तिकडे टाकता आलं पाहिजे फक्त, बस. हा, मार्केटपेक्षा स्वस्त दरात. आता लिहायला सुरुवात केली आहे, एकच सेकंद थांबा. ओके. मार्केटपेक्षा स्वस्त दरात मिळवा, कपडे मिळवा. ठीक आहे, असं काहीतरी लिहू आपण. समजा एक एक्झाम्पल साठी करत आहे आपण, है ना. ओके. आता मी इथून हे कॉपी करतो आणि मी इथं तुमच्या कॅनवावर येतो. बघा, मी एक वाक्य लिहिलं, ते वाक्य असं होतं काहीतरी. ठीक आहे. समजा आपण आता कपडे सेल करतोय कुठली तरी, आता ते मला एक्झॅक्ट माहित नाही कोणते कपडे तुम्ही हे करता. मार्केटपेक्षा स्वस्त दरात कपडे मिळवा, हे झालं आपलं सेंटेन्स. ओके. आता मी याला कॉपी करतो, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. अनुभव मॅडम तुम्ही आता म्यूट केलं तरी चालेल. ठीक आहे. म्यूट युअर सेल्फ. गुगल इनपुट मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. सो आता मी काय करतो बघा, इथे लक्ष द्यायचं आहे. याला मी काय करतो, याला डुप्लिकेट करतो इथून आणि मी इथे एक वाक्य टाकतो, मार्केटपेक्षा स्वस्त दरात कपडे मिळवा. आता याच्या खाली हे कुणाचे आहेत,
फक्त लेडीजसाठी आहे, राईट. सो तुम्ही इथं फक्त लेडीज करू शकता की फक्त महिलांसाठी, राईट. आता हे काय झालं तुमचं, हुक लाईन झाली. ओके, याला मी असे मोठी करतो थोडीशी. आता हे कमी जास्त करणे, हे ऍडजस्ट करणे, हे तुमचं काम आहे. तुम्हाला जितकं तुम्ही फिनिशिंग आणाल त्याला, तेवढं तुम्हाला जमेल, तेवढं तुम्हाला व्यवस्थित करता येईल. पण आता यांचं समजा शॉप आहे, निरुपमा कलेक्शन हे जे आहे ना, हे शॉप आहे, आणि यांना शॉपवर लोकांना आणायचं आहे. तर काय करतील, शॉपवर आणण्यासाठी काय करतील, तिथे तुमचा शॉपचा ऍड्रेस तुम्ही देऊ शकता. लक्षात घ्या, इथे काय करणार तुम्ही, तुमचा शॉपचा ऍड्रेस देणार, आणि 30% ऑफ ऑन ऑन ऑल कॅटेगरीज. आता हे काय केलं तुम्ही, एक ऑफर बनवली, चांगली ऑफर, की 30% ऑफ देऊ आम्ही सर्व कॅटेगरीवर. ठीक आहे, ओके. 30% ऑफ ऑन ऑल कॅटेगरीज, म्हणजे तुम्ही कुठलेही कपडे घ्या त्याच्यावर तुम्हाला 30% ऑफ राहील. तर अशी काहीतरी ऑफर तुम्हाला क्रिएट करावी लागेल, जे तुम्ही फेसबुक ऍडला लावाल. आणि इथं तुम्हाला काय द्यायचं आहे, ऍक्शन. ऍक्शन मध्ये काय द्यायचं आहे तुम्हाला, तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे. इथं समजा तुम्हाला ऍड्रेस द्यायचा आहे, समजा एक्झाम्पलसाठी याला मी डुप्लिकेट करतो, आणि हा XYZ जो आहे हा ऍड्रेस आहे समजा यांचा. ठीक आहे. सो आता इथे इथं कॉल टू ऍक्शन काय राहील, आम्हाला आजच भेट द्या. ठीक आहे, ओके. विजिट अस टुडे. आता लक्षात घ्या मी काय सांगतो, आता याच्या पुढची स्टेप फार इम्पॉर्टंट आहे. आता हे असं पोस्टर तयार केलं समजा तुम्ही, किंवा याच्यापेक्षा अजून बेटरही तयार केलं. हे खालचं पोस्टर आहे समजा, हे तयार केलं तुम्ही. समजा इथे तुमचा ऍड्रेस टाकला तुम्ही, व्हिजिट अस टुडे, आणि तुमचा ऍड्रेस टाकला समजा. ओके. आता हे पोस्टर सगळे तयार असतात कॅनवामध्ये, तुम्हाला फक्त याला काय करायचं असते, एडिट करायचं असते. ठीक आहे. हे समजा तुम्ही एडिट केलं, आणि इथे तुमचा नंबर समजा तुम्ही दिला, XYZ 9999, हा तुमचा नंबर आहे. ओके. किंवा कॉन्टॅक्ट अस टुडे असं टाकलं तुम्ही. जर का तुमचं दुकान नाही आहे, तुम्ही घरून सेलिंग करता, तर तुम्ही कॉन्टॅक्ट अस टुडे टाका. कॉन्टॅक्ट करतील काही लोक, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. 100 रुपयाची जर का तुम्ही अवेअरनेस ऍड लावली, तर तुम्ही 8 ते 10 हजार लोकांपर्यंत जाऊ शकता एका दिवसामध्ये. तर काही लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करतील. पण जर का तुम्हाला असं वाटतं की लोक कॉन्टॅक्ट करतील की नाही करतील आपल्याला माहित नाही, तर आपण बेस्ट हे आहे की आपल्याला त्यांचे नंबर जर का मिळाले तर फार चांगलं होईल. तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, इथे एक छोटंसं सेंटेन्स टाकायचं. कुठं सांगतो मी, त्याचं मी पूर्ण नोट्स देणार आहे तुम्हाला, हे पाठ करायची गरज नाही, हे नोट्स देणार आहे तुम्हाला पूर्ण. ठीक आहे. तर इथं आहे ना, तुम्ही छोटंसं एक सेंटेन्स टाकलं समजा, याला मी कॉपी करतो, आणि इथे मी तुम्ही छोटंसं सेंटेन्स टाकलं की क्लिक द लर्न मोर बटन नाव. लर्न मोर बटन जे आहे त्याला तुम्ही आत्ताच क्लिक करा. आता हे दिसत नाही आहे तुम्हाला, बरोबर आहे, हे थोडंसं कमी आहे दिसतंय. त्याच्यासाठी काय करायचं, सिम्पल एलिमेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला. एलिमेंटमध्ये जायचं आहे, एक कोणता तरी शेप सिलेक्ट करायचा. तर हा शेप सिलेक्ट केला, आणि याला आणून तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर लावायचं आहे. याच्यावर लावल्यानंतर हे जे ब्लॅक आहे, याची जे याला म्हणतो आपण ट्रान्सपरन्सी जी आहे, हे बघा, याला या ट्रान्सपरन्सी मध्ये जाऊन हे थोडी काय करायची आहे तुम्हाला, कमी करायची आहे. बघा, आजचं जे सेशन आहे ना, ते थोडंसं प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. सो आता काय केलं, मार्केटपेक्षा स्वस्त दरात कपडे मिळवा, निरुपमा कलेक्शन मॉडर्न वुमेन्स क्लोथ्स, फक्त महिलांसाठी, असं समजा तुम्ही लिहिलं की ओनली फॉर लेडीज, ओनली फॉर विमेन, ओनली फॉर लेडीज, इथे लिहिलं तुम्ही ओनली. आता ओनली फॉर विमेन जेव्हा करता तुम्ही, तेव्हा हे स्पेसिफिक होऊन जाते की फक्त विमेनसाठी आहे. आणि तुम्ही काय केलं, व्हिजिटर्स टुडे मध्ये तुमचा ऍड्रेस दिला, आणि खाली तुम्ही क्लिक द लर्न मोर बटन केलं. कारण की ज्यांना तुमच्या ऍड्रेसवर यायचं आहे ते येतील, पण ज्यांना नाही यायचं आहे, ज्यांना ऍडव्हर्टाइजमेंट दिसली पण समजलं नाही नेमकं काय करायचं, ते काय करतील, तुम्हाला कॉल सुद्धा करू शकता. तर तुम्ही कॉल नंबर इथं टाकू शकता, मोबाईल नंबर टाकू शकता. एखाद्याने कॉल पण नाही केला, तर त्या व्यक्तीचा नंबर किंवा त्याचा ID तुम्हाला मिळावा, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथं क्लिक द लर्न मोर बटनला क्लिक कराल. हे तुम्ही उद्या समजाल की लर्न मोर बटनला क्लिक केल्यावर कुठं जातात, ते लोक कुठं जातात. तर ते लोक कुठं जातात दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे एक शीट तयार होते, तुमच्या गुगलची शीट तयार होते, जे की तुम्ही फेसबुकवरून काढू शकता. फेसबुकवरून काढू शकता. त्या शीटमध्ये तुम्हाला संपूर्ण नाव, तुमच्या कस्टमरचं नाव, त्या कस्टमरचा ईमेल नंबर, आणि हे सर्व तुम्हाला दिसते. आता बघा, मी इथे ओपन करून दाखवतो एक शीट तुम्हाला. हे दिसते का तुम्हाला, हे शीट दिसते तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा, हे आम्हाला, हे बघा, हे याच्यामध्ये नाव आहे कस्टमरचं, नंबर, ईमेल ID आहे,
मोबाईल नंबर आहे, प्रोफेशन आहे. जे जे प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तुम्ही हे पण विचारू शकता याच्यामध्ये फेसबुकमध्ये, की तुम्हाला किती ते किती रुपयापर्यंत प्रॉडक्ट पाहिजे. आता मी एका मॅडमचं उदाहरण देतोय फक्त, म्हणून मी म्हटलं की प्रत्येकाची ऍड जेव्हा लावावी लागेल तर प्रत्येकासाठी वेगळा सिनारिओ असेल. तुम्ही जर का ट्युशन क्लास घेत असाल तर वेगळा सिनारिओ असेल, तुम्ही ऑनलाईन क्लास घेत असाल तर वेगळा सिनारिओ असेल. तेव्हा प्रत्येकाची ऍड जेव्हा आपण क्रिएट करू तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ऍड क्रिएट करावं लागेल. हे किती लोकांना समजलं? टाईप येस इन द चॅट बॉक्स. जर का समजलं असेल टाईप येस इन द चॅट बॉक्स. कुणाला काही प्रश्न पडले असतील तर ते पण तुम्ही गुगलची लिंक टाकू नाही, गुगल फॉर्मची लिंक नाही टाकायची तिथे मॅडम. हॅलो, चुकी नका करू, गुगल फॉर्मची लिंक नाही टाकायची. अनिता नाणेकर, हो मॅडम, हा 5 दिवसाचा क्लास होता. तुम्ही आजच जॉईन झाले का फर्स्ट टाइम? ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला मागच्या 3 दिवसाची रेकॉर्डिंग देऊ आम्ही, काय हरकत नाही. जर का तुम्ही उद्याचा दिवस 100% अटेंड करणार असाल तर. समजलं तुम्हाला? इंटेरियर डिझायनिंग बिझनेस असेल तर वेगळी ऍड करावं लागेल कोमल मॅडम. ठीक आहे. हा, प्रत्येकासाठी वेगळे ऍड करावं लागेल. व्हॉट्सअपची लिंक देऊ शकता. बरोबर आहे, दीपाली मॅडमने खूप सुंदर सांगितलं की जेव्हा तुम्ही क्लिक द लर्न मोर बटन आहे ना, तिथे तुम्ही व्हॉट्सअपची लिंक देऊ शकता किंवा तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकता. त्या ग्रुपमध्ये तुमचे जेवढे पण फ्युचर कस्टमर आहे त्यांना तुम्ही त्या ग्रुपमध्ये घेऊन येऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करू शकता. ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन सांगेल मी तुम्हाला. सांगू का त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन? जाऊ द्या, ते पेड कोर्समध्ये सांगतो मी, आता नाही सांगत. ठीक आहे, ते पेड कोर्समध्ये सांगेल मी, आता नाही सांगत. कशाला मी उगाच फ्रीमध्ये सांगू, नाही का? ठीक आहे, जाऊ द्या, सांगून देतो. बघा, तुम्ही काय करू शकता माहिती आहे का? फेसबुकला एक ग्रुप बनवू शकता आणि त्या ग्रुपवर तुम्ही त्या ऑडियन्सला आणू शकता आणि तिथे तुम्ही लाईव्ह करू शकता, फेसबुक लाईव्ह. हे एक ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 2, तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू शकता. त्या ग्रुपमध्ये त्या लोकांना आणू शकता फेसबुक ऍडच्या माध्यमातून आणि तिथे तुमचे प्रॉडक्टचे फोटोज काढून त्याची प्राइसिंग आणि हे सगळं काही तुम्ही तिथे देऊ शकता. ऑप्शन नंबर 3, तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप पण बनवू शकता. तिथे पण तुम्ही लोकांना घेऊन येऊ शकता. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा तुमच्याकडे 1,000, 2,000, 3,000, 10,000 अशी लोक आहेत, तर त्याच्यामधून जर का 1%, 2% लोक जरी तुमचा परचेस करतात, जेव्हा जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा जर का 1%, 2% लोक जरी परचेस करतील तर तुम्ही आरामात 40,000 ते 50,000, 60,000, लाख रुपये पण कमवाल महिन्याचे. समजलं तुम्हाला? हे फक्त मी कपड्याच्या बिझनेस साठी बोलत आहे. प्रत्येक बिझनेस साठी वेगळी ऍड करावी लागणार आहे, हे पण लक्षात ठेवा तेवढंच. ठीक आहे ना? नाही तर काही लोकांना सोडेल की हेच सर्वांसाठी करावं लागेल. ओके, आता आपण दुसरं एक्झाम्पल घे. दुसऱ्या मॅडमचं नाव काय होतं? ओके, दुसऱ्या मॅडमचं नाव काय होतं? आवाज कमी झाला का माझा? दुसऱ्या मॅडम? सीमा. तर सीमा मॅडम. सीमा नव्हतं, सीमा गिरांजे. येस, सीमा मॅडम, तुम्ही असाल तर जस्ट टाईप हाय इन द चॅट बॉक्स किंवा हँड रेस करा तुमचा. सीमा मॅडमचा एक्झाम्पल घेऊ. तुम्ही काय करता सीमा मॅडम? कुठे आहे, मला दिसतच नाही आहे सीमा मॅडम. अच्छा, हां, ओके. येस, सीमा वाडेकर. हां, बोला. येस, तुम्ही काय करता सीमा मॅडम? सर मी योगा इन्स्ट्रक्टर आहे. योगा शिकवता तुम्ही? हो. व्हेरी गुड. सर्वांनी लक्ष द्या. आता हे थोडंसं मला अजून बेटर पद्धतीने सांगता येईल हम्म. कारण हे सोपं आहे थोडं सांगायला. मला एक सांगा, तुम्ही योगा कसा शिकवता? कसा म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन शिकवते शिकवता सर, की ऑफलाईन ऑनलाईन शिकवता? ऑनलाईन ऑनलाईन. हा, सर्वांनी लक्ष द्या. आता मी काय सांगतोय त्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. तुमच्यासाठी पण हे कामाचं असू शकतं. आता तुम्ही काय करा, इथं वेबिनारचा पोस्टर घ्या. एक्झाम्पल वेबिनार. आता तुम्ही वेबिनारचं पोस्टर घेतलं समजा. अरे कुठे गेलं? हा, तुम्ही समजा वेबिनारचं पोस्टर घ्यायचं. इथं मी लिहितो वेबिनार. वेबिनारचं पोस्टर घेतलं. आता वेबिनारचं पोस्टर हे घेतलं समजा मी एक्झाम्पल. आता इथं तुम्ही काय करा, योगिता मॅडम, सीमा मॅडम, तुम्ही तुमचा इथं फोटो टाका. ठीक आहे. फोटो टाकल्यानंतर तुम्ही इथे लिहा लाईव्ह वेबिनार, लाईव्ह प्रोग्राम. जसं माझा तुम्ही बघितलं असेल ना पोस्टर, सेम टू सेम हो. तसं तुम्ही इथं पोस्टर बनवा. ठीक आहे. लाईव्ह वेबिनार करा आणि तुम्ही काय करा, 2 ते 3 दिवसाचा क्लास करा फ्री लोकांसाठी. लोकांना पहिले तुमचा क्लास तुम्ही कसं शिकवता, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्ही कशा प्रकारे त्यांना गाईड करता, हे सर्व समजू द्या. 3 days 4 days तुम्ही क्लास करा. आणि तुम्ही जर का पुण्याच्या असाल सीमा मॅडम, पुण्याच्या आहे तुम्ही? हो
हो पुण्याचीच आहे. हा, तर मग तुम्ही 3 मार्चच्या क्लासला नक्की या, जर का तुम्हाला तुमचा योगाचा बिझनेस वाढवायचा असेल. आणि जर हो का करणार आहे तुम्हाला सर जॉईन मी. हा, सो 100% या, तिथे तुम्हाला समजेल की हाऊ यू कॅन प्रमोट युअर सेल्फ ॲज अ योगा कोच. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सर्वांनी लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो आता. जे मी सीमा मॅडमला सांगत आहे ना, ते कदाचित तुम्हालाही खूप काही कामात पडेल. कधीही ओपन मार्केटमध्ये काम नका करू. की तुम्ही योगा करता, कोणासाठी करता योगा? सर्वांसाठी करते मी योगा, सर्वांसाठी नका करू. तुमचा एज ग्रुप डिफाईन करा की मी फक्त आणि फक्त 30 ते 50च्या लोकांनाच योगा शिकवेल, त्याच्यामध्ये पण मी फक्त महिलांनाच शिकवेल, पुरुषांना शिकवणार नाही. असं जेव्हा तुम्ही सेगमेंट कराल तुमचं, तेव्हा तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल. ओके. आणि ते सेगमेंट करून पहिले तुम्ही तुमचं काय बनवलं पाहिजे, ऑडियन्स तयार केला पाहिजे, आणि त्या ऑडियन्स वरून तुम्ही काय केलं पाहिजे, फेसबुकची ऍड लावली पाहिजे. आता आपण इथं बघूया. समजा आता सीमा मॅडमला ऍडव्हर्टाइजमेंट बनवायची, तर सीमा मॅडम इथे लिहिते लाईव्ह योगा वर्कशॉप. काय लिहितील? वर्कशॉप. बघा, वेबिनार आणि वर्कशॉप मध्ये काय फरक आहे, वेबिनार हा छोटा असतो 1 तासाचा, आणि वर्कशॉप जो असतो हा 2 किंवा 3 दिवसाचा असतो. अशा प्रकारे हे योगिता मॅडम लिहितील, इथं सीमा मॅडम लिहितील. ठीक आहे. इथं लिहिल्यानंतर ते काय करतील, इथं स्वतःचा फोटो लावतील, इथं खाली लिहितील त्यांचं नाव. समजा एक्झाम्पल त्यांचं नाव आहे सीमा वाडेकर. बरोबर आहे ना? स्पेलिंग चुकलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण की आपण हो. फक्त डेमो बघतोय. ठीक आहे. आणि याच्या खाली ते लिहितील योगा टीचर किंवा योगा कोच. ठीक आहे. आणि ते काय करतील, इथं तारीख वगैरे टाकायची गरज नाही, ते काहीतरी बेनिफिट इथे लिहितील की व्हॉट बेनिफिट दे विल गेट. है ना? की आता काय टाकू शकतील, काय टाकू शकतात सांगा बरं. समजा मी फील फ्री. सांगा सांगा सांगा. स्ट्रेसफुल लाईफ. फ्री अजून फील फ्री स्ट्रेसफुल लाईफ. अजून अहो, असं सेंटेन्स सांगा मॅडम की ते बघितल्यावर सर्व लोक खुश झाले पाहिजे. रिशेप इन. नाही सांगता येत सर. मी सांगतो तुम्हाला सेंटेन्स बघा. ज्यांना हो. ज्यांना हे सेंटेन्स ऐकल्यावर हसायला येईल, त्यांनी हा 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 असं टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे. आणि ह्या सेंटेन्स जर का तुम्ही टाकलं आणि ही जर सेंटेन्स टाकून तुम्ही ऍडव्हर्टाईज बनवली, तर तुम्हाला तुम्हाला सांगतो मी, 500 500 600 600 लोक तुमचं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये करतील. है ना? करो योग रहो निरोग असं लिहिलं कोणतरी आणि मॅडमने. ठीक आहे. आता मी काय सांगतो बघा, करा योगा आणि जीवनातले सर्व आनंद भोगा असं लिहा तुम्ही सेंटेन्स. आता ही कॅची आहे की नाही सेंटेन्स? हो करा सर. योगा आणि जीवनातले सर्व आनंद भोगा. ओके, असं लिहू शकता. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स असं लिहायचं आहे की ते बघून लोकांनी क्लिक केलं पाहिजे की अरे वा काय सेंटेन्स, अरे वा काहीतरी काय सांगितलं, नाही का? लुक यंग अँड बी फिट, योगा से होगा, योगा से ही होगा, हे पण सेंटेन्स चांगला आहे. योगा से ही होगा हे पण लिहू शकतो मग तुम्ही, है योगा ना? करो निरोग राहू असं पण सर. हा, बेली फॅट साठी टाकू शकता. बऱ्याच लोकांनी तुम्हाला ऑप्शन दिले बघा. थँक्यू एव्हरीबडी. बघा किती आपले लोक किती कॉपरेटिव्ह आहेत. 3 days फ्री योगा क्लास फॉर लेडीज. बघा सर्व लोक तुम्हाला टाकत आहे चॅट बॉक्समध्ये. थांबा मी तुम्हाला ओपन करून देतो, मग तुम्हाला दिसेल. हा, म्हणजे आता एव्हरी वन केलं, आता बघा टाईप करतील लोक, तर दिसेल तुम्हाला. है ना? 30 ते 45च्या एजला तुम्ही टार्गेट करू शकता, 30 ते 40च्या एजला तुम्ही टार्गेट करू शकता. सो फेसबुक ऍड बनवताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. आता इथे तुम्ही समजा ते सेंटेन्स टाकलं तुमचं लाईव्ह योगा, तुमचं जे काही हुक आहे ते टाकलं. आता इथं लिहितो मी योगा, मॅडमने जे सांगितलं ते लिहिलं आपण, योगा से ही होगा. ओके, असं लिहितो मी एक्झाम्पल. आता हे ते सेंटेन्स टाकलं. हे थोडीशी डिझायनिंगवर तुम्हाला काम करावं लागेल प्रॅक्टिसनी. ठीक आहे. आणि मी इथं लिहितो, याला डिलीट करतो, जस्ट अ मिनिट. करो योग रहो निरोग, योगा इज अ बेस्ट हेल्दी लाईफ. आता बरेचसे लोक ऑप्शन देत आहेत तुम्हाला बघा. सो मी इथे लिहितो फ्री वर्कशॉप, फ्री वर्कशॉप फॉर 3 days. 3 days तुम्ही फ्री शिकवा महिलांना, समजू द्या त्यांना की तुम्हाला काय येते, किती नॉलेज आहे. फ्री शिकवा. आणि त्याच्यामध्ये डेट पण टाकू शकता तुम्ही, जर तुम्हाला डेट टाकायची असेल तर. आणि खाली तुम्हाला काय सांगायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे काय टाकायचं आहे, कॉल टू ऍक्शन, त्याला म्हणतो आपण CTA. तर तुम्हाला इथे काय टाकायचं आहे, CTA टाकायचं की क्लिक द लिंक बिलो. झालं. एवढं तुम्ही केलं की झालं तुमचं पोस्टर तयार. आणि ह्याला डाउनलोड कसं करायचं हे मी परवाच्या दिवशी सांगितलंच होतं, राईट? की इथं शेअरवर क्लिक करायचं आहे, डाउनलोडला क्लिक करायचं आणि डाउनलोड करायचं, आणि राहिला प्रश्न ऍड लावायचा, तर ते मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे. राईट? सो इथे तुम्ही लिहू शकता क्लिक द लिंक बिलो. बरं, आजचं तुमचं होमवर्क काय माहिती आहे का सर्वांसाठी? सर्वांनी आपापली एक एक ऍडव्हर्टाइजमेंट बनवायची अशी. बनवू शकाल का? येस नो. बनवू शकाल का? येस नो इन द चॅट बॉक्स.
सर्व लोक आपापली ऍडव्हर्टाइजमेंट बनवू शकाल का? आता काही लोक, काही महिला मला हे पण प्रश्न विचारत आहेत, किंवा बरेचसे मला मेसेज पण आले, इंस्टाग्रामवर पण मेसेज आले, की सर आमचा तर काही बिझनेसच नाही आहे, मग आम्ही काय करावं? काय प्रश्न आहे, सुंदर प्रश्न आहे की नाही, की आमचा तर काही बिझनेसच नाही, मग आम्ही काय करावं? आम्हाला तर काही येतच नाही, मग आम्ही काय करावं? तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? सीमा वाडेकर मॅडम, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आय होप यू लाईक दी सजेशन. यू लाईक द सजेशन? Yes, येस, नो, sir. इन द चॅट Yes, बॉक्स. sir. Yes, येस. sir. Thank you. बरेच लोक म्हणतात की आमचा तर काही बिझनेसच नाही, मग आम्ही काय करावं? सिम्पल सांगतो मी तुम्हाला, तुमचा बिझनेस आज नाही हो, उद्या कराल तुम्ही बिझनेस, 2 वर्षांनी कराल, 4 वर्षांनी कराल, कधी तर कराल. तुमचा नाही, तुमच्या मैत्रिणीचा असेल, तुमच्या हस्बंडचा असेल, तुमचा कोणाचा तरी बिझनेस असेल, त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट तयार करा. स्वतःचाच विचार का करता? जस्ट जस्ट थिंक अबाउट द वर्ल्ड. है ना, दुसऱ्यांबद्दल विचार कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हालाही तुमचे आन्सर भेटतील. कदाचित असं होऊ शकते की हे काम करता करता तुम्हाला एखादा बिझनेस सुचून जाईल. चला, तुम्हाला नाही बिझनेस सुचला, ऍटलीस्ट तुम्ही दुसऱ्याच्या फेसबुक ऍड तर कराल. माझी एक स्टुडंट आहे, एक काय 4-5 स्टुडंट आहेत, पण एक स्टुडंट जे आता सध्या रिसेंट आहे, त्यांना काहीच येत नव्हतं. त्यांचे हस्बंडची तब्येत खूप जास्त खराब असते आणि ते बेडवर असतात, तर यांना सर्व काम करावं लागते. तर त्या माझ्याकडून फेसबुक ऍड शिकल्या. ओके, आत्ता हे 1.5-2 महिन्यातली गोष्ट आहे. त्यांना 2 क्लायंट मिळाले. ते क्लायंट त्यांना महिन्याला 5,000-5,000 रुपये देतात. किती? महिन्याला 5,000-5,000 रुपये. तर 10,000 रुपये त्यांचं एक्स्ट्रा अर्निंग चालू झालं. आणि त्या जॉब सुद्धा करतात. 20,000 रुपये त्यांना जॉबला सॅलरी आहे, 10,000 रुपये त्यांना इकडून मिळतात. आणि आता त्या बोलल्या की सर मला हे क्लायंट वाढवायचे आहे, मला 2 क्लायंट आहे माझ्याकडे, माझ्याकडे 10-15 क्लायंट झाले पाहिजे, म्हणजे मला 50-60 हजार रुपये घरी बसून मिळतील, जर का मी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या तर. त्या स्वतः काहीच नाही करत, त्यांना नाही येत काही, पण त्यांना फेसबुक ऍड लावता येते, त्यांना फेसबुक ऍड समजते. तर ते काय करतात, इतरांसाठी फेसबुक ऍड लावतात आणि त्यांच्याकडून महिन्याचे पैसे घेतात. आता फक्त 5,000 म्हणजे फार कमी घेतले, लोक मार्केटमध्ये 15,000, 20,000, 25,000 घेतात, माहिती आहे की तुम्हाला, एका महिन्याचे. काल कोणते तरी मॅडम सांगत होते ना की मी 1,100 रुपये दिले म्हणून. सो 5-5, 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये लोक घेतात. ते पण तुमचं इन्कमच आहे ना. तुम्ही जर 4 क्लायंट शोधले 10-10 हजाराचे, झालं 40,000 रुपये महिना तुम्हाला चालू. राईट? गेटिंग माय थॉट? ओके. युट्यूब चॅनल, इंस्टाग्राम ग्रो करण्यासाठी कोणती ऍड करतात? त्याच्यासाठी तुम्ही करू शकता व्ह्यूज, व्हिडिओ व्ह्यूज वाली. ओके, गॉट इट. सो आता आपण जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या पार्क याच्याकडे. जस्ट जस्ट मिनिट. हा, आजचा शेवटच्या पार्टकडे आपण जाऊया. तर आज आपण 2 गोष्टी शिकलो. नंबर 1, आपण हे शिकलो की ऍड कॉपी कशी करायची. आता ऍड कॉपीसाठी मी एक सुंदर तुमच्यासाठी एक हे तयार केलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. बघा इथं, बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हे AIDAचं एक डॉक्युमेंट बनवलं मी. हे डॉक्युमेंट मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. हे डॉक्युमेंट काय आहे बघा, याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की A फॉर अटेन्शन याचा अर्थ काय आहे, त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहे. ओके. I फॉर इंटरेस्ट, त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहे. हे हे तुम्हाला सगळे ऑफर इथे दिलेले आहे. त्यानंतर D फॉर डिझायर, याचे सगळे तुम्हाला इथे दिलेले आहे. ठीक आहे. एक्झाम्पल दिलेले आहे की डिझायरचे एक्झाम्पल काय असतात, उदाहरणार्थ काय असते. A फॉर ॲक्शन, त्याचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे तुमच्यासाठी स्पेशली मी रेडी केलेलं आहे. ओके. तर हे मी तुम्हाला देणार आहे आत्ता. ओके. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याजवळ हे कॉपी करून तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला कधीही भविष्यात जे आहे हे कामात येईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. सो हे पाहिजे सर्वांना, शेअर करायचं, हे द्यायचं हे सर्वांना. राईट. सो तत्पूर्वी मी एक गुगल फॉर्म देणार आहे तुम्हाला चॅट बॉक्समध्ये. तो गुगल फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. ओके. गो टू द, काय लिहिलेलं आहे इथं, डिजिटल मार्केटिंग कोर्स. सो मॅडम, कोमल मॅडम, गुगल फॉर्म टाका चॅट बॉक्समध्ये. सो गुगल फॉर्म भरायचा आहे सर्वांनी, जायचं आहे आणि गुगल फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला आता मी दाखवलं, हे मी तुम्हाला सर्वांना शेअर करणार आहे. कोणीतरी विचारलं की 3 तारखेच्या कोर्सबद्दल डिटेल सांगा. अजून सोडू नका मीटिंग, मीटिंग संपली नाही, अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी बाकी आहेत. 3 तारखेचा जो कोर्स आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही हे शिकवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही एक ट्रेनर आणि कोच होऊ शकता आणि दर महिन्याला लाखो रुपये तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करून किंवा तुम्ही ऑनलाईन घरी बसून तुम्ही लोकांना शिकवून कसे कमवू शकता, याबद्दलचा 3 तारखेचा कोर्स आहे. तो ऑफलाईन आहे, सकाळी 10 वाजता सुरू होईल.
सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत असेल. तुम्ही तुमच्या हस्बंड सोबत सुद्धा येऊ शकता, तुम्ही तुमचा मुलगा वगैरे घेऊन सुद्धा येऊ शकता. फक्त जर का दोघं लोक आले तर 2 लोकांची फीज लागेल, एक व्यक्ती आला तर एका लोकांची फीज लागेल. त्या कोर्सची फीज काहीच नाही आहे, तो कम्प्लिटली फ्री आहे. ज्या हॉटेलमध्ये तो प्रोग्राम होत आहे, ज्या हॉटेलमध्ये तो प्रोग्राम होत आहे त्या हॉटेलची फीज एका दिवसाला 799 रुपये आहे. पण आम्ही फक्त 499 मध्ये तुमच्या सर्वांसाठी तो प्रोग्राम घेऊन येत आहे. त्याचं कारण हे आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत आपण कसं जाऊ आणि त्या लोकांपर्यंत आपल्या गोष्टी कशा घेऊन जाऊ याच्यासाठी हे सर्व काही चालू आहे. 50 सीट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामधल्या 10 सीट ऑलरेडी बुक झालेल्या आहेत, 10 की 12 आय थिंक, आय डोंट नो. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल तुम्ही नक्की या. तिथं एक मेजर फायदा काय होईल की तुम्हाला माझ्या पर्सनली भेटता येईल, पर्सनली आपल्याला इंटरॅक्शन करता येईल. लिंक ओपन होत नाहीये म्हणत आहे बरेच लोक. ओपन नाही होत आहे गुगल फॉर्मची लिंक, कोणती लिंक ओपन होत नाही आहे. सो पर्सनली आपल्याला इंटरॅक्शन करता येईल एक दुसऱ्याशी, राईट, बोलता येईल आपल्याला. काही जर गोष्टी असतील तर त्या तुम्हाला शेअर करता येतील, है ना. साइन इन करावं लागेल ना तर होईल ना ओपन. बघा काय अडचण आहे तर बघा होते का तर. गुगल फॉर्म भरूनही झाला काही लोकांचा, काही लोक म्हणतात लिंक होत नाही ओपन. होत आहे ओपन. चला ठीक आहे, गुगल फॉर्म भरा सर्वांनी. मी शेवटी देतो तुम्हाला ते ते जे शीट आहे ना, ते शीट देतो मी तुम्हाला शेवटी. आणि ते शीट मी फक्त इथं शेअर करणार आहे. लहान मुलगा म्हणजे 5 वर्षाच्या आतमध्ये असेल मॅडम तर फीज नाही घेऊ आम्ही, त्याला फ्रीमध्ये तुम्ही घेऊन या. 5 वर्षाचा मोठा असेल तर मग कसं असते, पर प्लेट चार्जेस लागतात ना, त्यामुळे तुम्हाला ते चार्जेस लागणार आहेत. ठीक आहे, जर मोठा असेल तर. आणि छोटा एकदमच लहान असेल, 5 वर्षाच्या आतमध्ये असेल, तुमच्यासोबत येऊ शकतो तर घेऊन या तुम्ही, काय अडचण नाही. फक्त त्यांनी त्रास नाही दिला पाहिजे ड्युरिंग द सेशन, एवढी काळजी घ्या. ठीक आहे. सो 3 तारखेच्या सेशनची ही माहिती आहे. 3 तारखेच्या सेशनची लिंक सुद्धा कोमल मॅडम तुम्हाला देतील. ज्यांना ज्यांना लिंक पाहिजे असेल पर्सनलमध्ये, त्यांनी कोमल मॅडमचा नंबर आहे तुमच्या ग्रुपमध्ये, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला लिंक देतील. आणि लक्षात ठेवा की सीट्स फार लिमिटेड आहे, त्यामुळे पुण्यातले जे लोक आहेत त्यांनी तर ही संधी सोडूच नका मी म्हणतो. ठीक आहे, कारण आता पुढच्या गोष्टी पण सांगतो मी तुम्हाला काही महत्त्वाच्या. पुढच्या आठवड्यामध्ये आपण गोल सेटिंगचा प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, एक 8-10 दिवसानंतर. ठीक आहे, त्यानंतर लगेच आपण तुमच्यासाठी युट्यूब मास्टरीचा प्रोग्राम करणार आहे. त्यानंतर एकदा आपण बुक रायटिंगचा प्रोग्राम सुद्धा करणार आहे, की पुस्तक कसं लिहायचं स्वतःचं, ह्याचा सुद्धा आपण प्रोग्राम करणार आहे. ओके, तर असे भरपूर सारे प्रोग्राम आपण महिलांसाठी या वर्षात करणार आहोत. तर त्यामुळे कनेक्टेड राहा नक्कीच. त्यानंतर आमचे काही पेड प्रोग्राम पण असतात, पण असं गरजेचं नसते की तुम्ही पेड प्रोग्रामची पण फीज आमची कमी असते फार. ठीक आहे, असं नाही की आम्ही तुम्हाला 50,000 आणि 1,00,000 रुपये वगैरे अशी फीज नसते, कमी फीज असते. सो दॅट तुम्ही, आणि कसं असते माहिती आहे का, जेवढी काही फीज तुम्ही पे करता त्याच्या 10 पट, 20 पट, 40 पट तुम्ही कमवता. सर्वात महत्वाची गोष्ट हे आहे. आज तुम्ही बघितले की कितीतरी महिला माझ्याकडे येऊन 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये महिन्याला कमवत आहेत, महिन्याला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बऱ्याच जवळजवळ काहीतरी 6 की 7 महिलांनी स्वतःचे पुस्तकं सुद्धा लिहिले. मी एक दाखवतो तुम्हाला, 1-2 पुस्तकं असतील माझ्याकडे, तर उद्या दाखवेल, जाऊ द्या. तर असे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होत आहेत, ते फार मोठं असते. पैशाच्या पेक्षाही मोठी गोष्ट ते आहे. ओके, माइंडसेट वरच आहेत हे सगळे प्रोग्राम. प्रगती मॅडम, तुम्ही तिथे आले की तुम्हाला माइंडसेट ऑटोमॅटिक तुमचा चेंज होईल. ओके, सो सर्व प्रोग्राम मध्ये, माझा कुठलाही प्रोग्राम तुम्ही करा त्याच्यामध्ये माइंडसेट इम्प्रूव्ह आहेच, इन्क्लुडेडच आहे. आता तुम्ही 4 दिवस झाले माझ्यासोबत आहात, तुम्हाला वाटलंच ना बऱ्याचदा मी माइंडसेट बद्दल बोललोच. सो हे थोडंसं टेक्निकल होतं फेसबुक ऍडचं, म्हणजे तुम्ही जर गोल सेटिंग अटेंड केला माझा तर तुम्हाला समजेल की पूर्ण माइंडसेटवर तो प्रोग्राम आहे. तुम्ही जर का युट्यूब मास्टरी अटेंड केला तर तुम्हाला युट्यूब कसं करायचं, व्हिडिओज कसे बनवायचे, कुठल्या गोष्टी वापरायच्या, हे सगळं शिकायला मिळेल. त्यामुळे कसं आहे की जर का तुम्ही अशी जरी एक व्यक्ती आहात की ज्याला फक्त शिकायला आवडते, तर ऍटलिस्ट शिकून तरी घ्या. कुठे ना कुठे कोणाच्या तरी कामात येईल, तुमच्या कामात नाही आलं तुमच्या मुलांच्या कामात येईल, कुणाच्या तरी कामात येईल, है ना. बघा मी बरेच लोक हे पण बघतो की बस असं सेशन झालं की ते लगेच लिव्ह करून टाकतात मीटिंग, काही घेणं देणं नाही. काय हरकत नाही, तुम्हाला खरंच सांगतो मी, ज्याच्याकडे पेशन्स आहे ना तोच माणूस काहीतरी करेल लाईफमध्ये. ओके, सो ठीक आहे, मी एक लिंक शेअर करतो तुम्हाला. उद्याचा क्लास कृपया मिस नका करू. आज जेवढे लोक इथे आहेत त्यांनी तर बिलकुल मिस नका करू. ऍटलिस्ट बाकी लोकांचा नका विचार करू ते येतील ना येतील, त्यांचा मुद्दा आहे. पण जे लोक इथे आहेत आत्ता, मला ऐकतात आत्ता या क्षणाला, उद्याचा क्लास बिलकुल मिस करू नका. उद्याच्या क्लासमध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकणार आहात. उद्या 2 तासाचा आपला क्लास होणार आहे. ओके, सो आपला क्लास एक 45 मिनिटाचा पहिले क्लास होईल, त्यानंतर एक 5-10 मिनिटाचा ब्रेक होईल, त्यानंतर पुन्हा आपला 45 मिनिटाचा क्लास होईल.
सो असं आपण जवळजवळ 1.5 तास 2 तासाचा क्लास घेणार आहे. मी तुम्हाला एक लिंक पाठवलेली आहे तुमच्या चॅटबॉक्समध्ये. त्या लिंकला कॉपी करा. त्यामध्ये तुम्हाला ही शीट दिलेली आहे, जी शीट मी तुम्हाला आता दाखवली ती. ओके, ती शीट तुम्ही कॉपी करून ठेवू शकता. त्याच्यामध्ये AIDA फॉर्म्युला काय आहे हे कम्प्लिटली सांगितलेलं आहे. ते पाठांतर करा, त्याच्यावर काम करा. आणि आजचं तुम्हाला सर्वांसाठी होमवर्क असणार आहे काहीतरी. ऑब्व्हियसली होमवर्क दिल्याशिवाय आपण कसं जाऊ, बरोबर आहे की नाही? तर होमवर्क काय असणार आहे आजचं ते बघा. बऱ्याच लोकांनी होमवर्क ऐकलं सुद्धा नाही, तसेच ते निघून गेले. पण होमवर्क तुम्ही नक्की ऐका. होमवर्क आहे तुमच्यासाठी, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी होमवर्क जे आहे ते आजचं हे असणार आहे. कुठे गेला होमवर्क? जस्ट अ मिनिट. ओके, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर जाऊन विचारा. कृपया इथं नका विचारू. इंस्टाग्रामवर जा. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा आणि तिथे तुम्ही विचारा. बघा, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस, हे 4ही दिवस आपले शिकून झालेले आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे आपला आणि तो फार इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यामध्ये काही गिफ्ट सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. ओके, जसे की फेसबुकचं आहे, फेसबुकच्या बद्दल काही गिफ्ट आहे माझ्याकडे. मी आता रिव्हील नाही करत. उद्या मी तुम्हाला ते सांगेल काय आहे ते तुम्हाला देईल मी. फेसबुक बिझनेस अकाउंट आणि फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंट याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या चर्चा करणार आहोत. कोच सागर गारवे ही माझी इंस्टाग्राम ID आहे. सागर गारवे यूट्यूबला चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, कमेंट्स करा. कोच सागर गारवेला तुम्ही फॉलो करा. आणि तुमचा जो होमवर्क आहे आजचा तो आहे हा. जस्ट अ मिनिट, कुठे गेला होमवर्क? हा, तुमचा होमवर्क आहे आजचा की तुम्हाला एक टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवायचा आहे. काय करायचं आहे? एक टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवायचा आहे. आणि टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवून तुम्हाला तो शेअर करायचा आहे तुमच्या ग्रुपमध्ये. कुठे शेअर करायचा आहे? तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे टेस्टिमोनियल व्हिडिओ बनवून. ओके, सो किती लोक आज मला कमेंट म्हणजे हे देतात, काय म्हणतात, कमिटमेंट देतात की किती लोक आज शेअर करणार आहेत? जस्ट टाईप आय इन द चॅट बॉक्स की किती लोक आज शेअर करणार आहेत. व्हिडिओ शेअर करायचा तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये. टेस्टिमोनियल व्हिडिओ की 4 दिवसाचा क्लास कसा होता, तुम्ही काय काय शिकले, काय नवीन गोष्टी माहीत पडल्या, काय गोष्टी आधीच तुम्हाला माहीत होत्या, हे सर्व काही तुम्हाला काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ठीक आहे. सो आता मी माझी स्क्रीन शेअर करतो तुमच्या सर्वांसमोर. आजचा क्लास जो आहे हा आपला इथे आपलेला आहे. ओके, याची रेकॉर्डिंग्स वगैरे हे सर्व तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या लोकांना